नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 औद्योगिक संबंध संहिता 2020 जे आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। जवळपास 26-27 कलम जे होतील ते आजच्या लेक्चरमध्ये तुमचे कव्हर होतील। 3 पार्टमध्ये तुम्हाला औद्योगिक संबंध संहिता जी आहे 2020 ची पाहायला भेटेल। टेस्ट सिरीज आपण ॲपला लॉन्च केलेली होती। थिंक लाईक गुरु जे ॲप आहे त्याच्यावर तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे ती सॉल्व करू शकतात। परवा 13वापासून आपली टेस्ट सिरीज जी आहे ती लाईव्ह झालेली आहे। त्याच्यात तुम्हाला जवळपास मी आत्तापर्यंत 13 ते 14 नोट जे आहेत ते अपलोड केले गेलेले आहेत आणि 13 ते 14 नोटच्या बेसिसवर जवळपास 1000 MCQ मी त्याच्यात अपलोड केलं गेलेलं आहे। ओके, काही लोकांचं म्हणणं होतं की आम्हाला नेमकी टेस्ट सिरीज कशी यूज करायची त्याच्याबद्दल सांगा। एकदम सिंपल 2 मिनिटात मी तुम्हाला सांगून देतो। ज्याला वाटतंय की हे टाइमपास होईल त्याने थोडासा पुढे लेक्चर जे आहे ते पुढे करून ते पाहू शकतात। ज्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली काय करायचं, तुम्हाला पर्टिक्युलर नोट्स प्रोव्हाइड केली गेलेली आहे। आधी ती नोट्स पूर्ण वाचायची आणि ती नोट्स वाचण्यासाठी तुम्ही 3 ते 4 तास जे आहेत ते पकडायचे। 3 ते 4 तासपर्यंत तुम्हाला ती नोट्स वाचायची आहे। त्याच्यानंतर 1, 2, 3 असे तुम्हाला टेस्ट पाहायला भेटतील। एक एक टेस्ट जी आहे ते तुम्ही सॉल्व करायचे आहे। जर तुम्हाला समजा आता एका जणाने मला मेसेज केलेला होता, मला 60 मार्क पडलेले सर 100 पैकी, तर हा स्कोअर काय तुमचा चांगला नाही। ओके, तर तुम्हाला जोपर्यंत 100 आउट ऑफ 100 भेटत नाही, म्हणजे ती जी टेस्ट आहे परत परत सॉल्व करा। अनलिमिटेड अटेम्प्ट जे आहे मी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत। जोपर्यंत तुम्हाला सगळे क्वेश्चन पार्ट होत नाही तोपर्यंत ती टेस्ट तुम्ही सॉल्व करायची आणि पर्टिक्युलर दिवशी तो जो ॲक्ट आहे तो तुमचा कंप्लीट होईल जोपर्यंत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स जे आहेत ते भेटत नाही। अशा पद्धतीने तुम्ही टेस्ट सिरीज जी आहे पूर्ण फॉलो करायचे आहे। काही लेक्चर जे मी अजून घेतलेले नाही ते ऑलरेडी अपलोडेड आहेत आणि नोट्समध्ये एकदम सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला दिलं गेलेलं आहे। तर तुम्ही नोट्स वाचा आणि MCQ लावा, नोट्स वाचा आणि MCQ लावा। त्या नोट्समध्ये तुम्हाला खाली MCQ पण भेटतील, तेच MCQ आपण टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत। तर तुम्ही प्रिंट काढून सुद्धा ते जे MCQ असतील ते सॉल्व करू शकतात। 1000चं टार्गेट जे आहे मी सांगून देतो आता तुम्हाला। आज 6 जून आहे, 6 जून 13 जूनपर्यंत तुम्हाला 1000 MCQ कंप्लीट करायचे, सगळे रटून ठेवायचे आहेत। म्हणजे टेक्निकलमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। मी अजून तुम्हाला 1000 MCQ प्रोव्हाइड करेल। अजून किती करेल? 1000 MCQ। त्याच्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये तुम्हाला ते 1000 MCQ जे आहे ते पाठ करायचे आहेत। 2000 MCQ आल्यानंतर कोणती एक्झाम तुमची क्रॅक होऊन जाते, टेन्शन घ्यायचं नाही। दुसरी गोष्ट, इतक्या लोकांनी जॉईन केलं, मी तुमचा खरंच आभारी आहे। भरपूर जबरदस्त रिस्पॉन्स मला भेटलेला आहे त्या टेस्ट सिरीजचा आणि मला पण वाटलं नव्हतं की एवढे लोक एनरोल होतील। तुमचा खरंच आभारी आहे आणि सर्व लोक एकदम प्रामाणिकपणे एकदम शिस्तीने ती टेस्ट सिरीज सॉल्व करतायत। सगळ्या लोकांनी प्रिंटसुद्धा काढून दिल्या। काही लोकांनी प्रिंट काढले असेल, फोटो मला टाका, मी टेलिग्राम ग्रुपला अपलोड करून देईन। या पद्धतीने तुम्हाला टेस्ट सिरीजकडे जायचं आहे। मी दररोज काही ना काही नोटीस त्याच्यावर टाकत राहतो, नोटीसकडे लक्ष देत जा। नोटीसमध्ये काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि आपल्याला काय इथं 1-2च जागा आहेत, तर तुम्हाला जास्त हे ठेवायचं नाही। जास्त असं की मला 100 पैकी 90 पडले सर मी लय हुशार, अजिबात नाही। तुम्हाला त्या टेस्ट सिरीजमधले जे विद्यार्थी आहेत, प्रॉपर अभ्यास करणारे आहेत, त्या विद्यार्थ्यांमध्ये रँक 1 आणायची आहे। रँक 1 आली तरच तिकडं कुठेतरी तुमचं सिलेक्शन होईल। म्हणून जास्तीत जास्त फोकस करून अभ्यास करा। नोट्सच्या प्रिंट काढा, नोट्सच्या प्रिंट काढल्यानंतर सगळ्या नोट्स वाचायच्या, 3-4 तास वाचायच्या आणि त्याच्यानंतर पहिली टेस्ट लावायची, परत नोट्स वाचायच्या, लगेच दुसरी टेस्ट लावायची, परत नोट्स वाचायच्या, परत तिसरी टेस्ट लावायची। या पद्धतीनेच तुमचा अभ्यास कंप्लीट होईल। जसे जसे लेक्चर येत जातील अजून तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी वाढत जातील। ओके, यूट्यूबला आपले लेक्चर कंपल्सरी होणार आहेत, कंटिन्युटी आपण ठेवूया। ओके, एक काय होतं, थोडासाच टाईम मला भेटतो आणि त्याच्यामुळे मी जे आहे लेक्चर एडिटिंग करणं, लेक्चर जास्त टाईमपास व्हायला नको, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर करत असतो। तर चला स्टार्ट करूया आपलं द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020 मध्ये। अजून एक गोष्ट अशी आहे की 90% जे लोक आहेत जे रेग्युलर लेक्चर आपले पाहत असतात, रेग्युलर आपल्याला कमेंट वगैरे करत असतात, मी भरपूर सर्व लोकांना कमेंटला आन्सर जे आहे ते देत असतो। तर 90% जे लोक आहेत ना, काय होतं आहे, सबस्क्राईबच करत नाही। ओके, आता मी मागचं माझं ॲनालिसिस पाहिलं तर 50,000च्या आसपास 50-60,000 व्ह्यूज जे आहेत ते मला मागच्या 3-4 दिवसांमध्ये भेटलेले आहेत। ओके, तर तुमची कॉम्पिटिशन तुम्हाला समजून गेली की 50-60,000 लोक जे आहेत ते कंटिन्यू पाहत आहेत। या 50-60,000 पैकी 90% लोक जे आहेत ते इथं सबस्क्राईब बटन असतं आपल्या चॅनलला, ते करत नाही। एकदा सबस्क्राईब करून द्या। काय होतंय, माझ्यासारखे जे छोटे यूट्यूबर असतात त्यांना फायदा होत असतो। ओके, जसे सबस्क्रायबर वाढत गेले तर लोकांना जास्त प्रमाणात जे आहे सजेशन जे असेल ते भेटेल। ओके, तर माझ्यासारखे छोटे यूट्यूबर जे असतात जे फ्रीमध्ये तुम्हाला शिकवत आहेत त्यांच्यासाठी तुम्ही सबस्क्रायबर बटन जे आहे ते प्रेस करू शकता। सबस्क्राईब करा। कधी मी कोणत्या लेक्चरमध्ये बोलत नाही, आजच्या लेक्चरमध्ये बोलतोय, सबस्क्राईब जरूर करा। ओके, आता आपला आजचा जो कायदा असणार आहे त्या कायद्याचं नाव असेल द इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020
आणि यातला मराठीमध्ये म्हटलं जाईल औद्योगिक संबंध संहिता 2020. एकदम मोठा कायदा आहे, डीप कायदा आहे, बरेचसे कायदे याच्यामध्ये एकत्रित करण्यात आलेले आहेत आणि नाव सजेस्ट करते औद्योगिक संबंध संहिता, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये जे संबंध प्रस्थापित होतात त्याच्याबद्दल ही संहिता दिली गेलेली आहे. एवढी बेसिक माहिती तर तुम्हाला माहितीच असेल, जसं त्याचं नाव सजेस्ट करते तसं. ओके, हे लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्ही वेतन संहिताचं लेक्चर पाहिले नसतील तर आधी ते वेतन संहिताचे लेक्चर कंप्लीट करा. काय होतंय, जेव्हा नवीन संहिता बनते, कोड बनतात, नव्या नवीन गोष्टी येतात, तर या संहितेमधल्या बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या एकमेकांशी कॉमन असतात. जसं तुम्ही व्याख्या पाहायला गेले तर व्याख्या तुम्हाला कॉमन पाहायला भेटतील, काही गोष्टी ज्या असतात त्या कॉमन असतात. आणि मी वेतन संहितेमध्ये तुम्हाला सगळे एक्झाम्पल वगैरे सेट बीट करून सगळं व्यवस्थित करून तुम्हाला त्या कन्सेप्ट तिथं क्लिअर करून दिलेल्या आहेत. म्हणजे आता इथं जर समुचित सरकारची डेफिनेशन आली तर मला पुन्हा एकदा स्टोरी सांगायची काही गरज पडणार नाही की समुचित सरकार म्हणजे अशा पद्धतीने असतं. म्हणून वेतन संहिता आधी कंप्लीट करा. वेतन संहितेमधले जे कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट घेऊन तुम्हाला या लेक्चरमध्ये यायचं आहे. जर त्या कन्सेप्ट तुम्ही घेऊन आले नाही या लेक्चरमध्ये तर हे तुम्हाला लेक्चर काही समजणार नाही. इथं जे जे मेजर पार्ट असतील, जे जे मोठे मोठे चेंजेस असतील ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. याच्यामध्ये जर पाहिलं तर आधी काय करू, आपण एक हिस्ट्री पाहू की ही जी वेतन संहिता आहे ती का आलेली आहे. त्याच्यानंतर जे पार्ट आहेत ते पाहूया आणि जे महत्त्वाचे कलम आहेत, 104 कलम आहेत त्याच्यात, तर 104 कलम कोणत्या माणसाकडून लक्षात राहणार नाही. 104 जेवढ्या कन्सेप्ट आहेत ते कोणाकडून लक्षात राहणार नाहीत. तर याच्यातले जे महत्त्वाचे कलम आहेत, जवळपास आपल्यासाठी याच्यात 60 ते 70 कन्सेप्ट असतील. ते 60 ते 70 कन्सेप्टमध्ये तुम्ही जर चेक केलं तर तेवढ्या कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर केल्या तर संपूर्ण जी संहिता आहे, संपूर्ण जो कोड आहे तो तुमचा पार्ट होऊन जाईल. याच्यावरचे MCQ मी आज रात्री टाकूनच देईल. याच्यावरचे MCQ टोटल 200 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. हे लेक्चर आणि MCQ एवढा जर सेट तुमच्याकडे आला तर औद्योगिक संबंध संहिता जो असेल ती आपण कंप्लीट झाली असं मानू शकतो. तर स्टार्ट करूया. आधी माझं एकच म्हणणं आहे, आधी वेतन संहिता कंप्लीट करा. वेतन संहितेतल्या कन्सेप्ट इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला हा जो लॉ आहे तो एकदम चांगला जाईल. जर वेतन संहितेतल्या कन्सेप्ट आणल्या नाही तर हा लॉ वाचण्याचा आता काही फरक पडणार नाही तुम्हाला. ओके, तर स्टार्ट करूया. याच्यामध्ये सर्वात आधी तुम्हाला हिस्ट्री माहीत पाहिजे की हिस्ट्री नेमकी काय म्हणते आणि हा जो कायदा आहे तो नेमका का आलेला आहे. तर हिस्ट्रीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 2002 या सालामध्ये काय झालेलं होतं, दुसरा राष्ट्रीय कामगार आयोग आलेला होता. ओके, दुसरा राष्ट्रीय कामगार आयोग जो आलेला होता त्यांनी काय सांगितलं की यार आपण जे वेगवेगळे कायदे आहेत इंडस्ट्रियल रिलेशनच्या बाबतीत, कामगार कायदे जे आहेत त्यांचं काय करू, एकत्रितपणे जे आहेत ते करूया. मग त्यांनी काय केलं, हे जे औद्योगिक संबंधाचे 3-4 कायदे होते त्यांना काय केलं, एकत्र केलं आणि हा जो कोड आहे तो बनवला गेलेला आहे. आता याचं नेमकं जो टायटल आहे ते आपल्याला काय समजतं, औद्योगिक संबंध. औद्योगिक संबंध म्हणजे आता एखादी इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीमध्ये शांतता राखणं गरजेचं आहे. नंतर तिथे काय होतात, मालक आणि कामगारमध्ये नेहमी भांडणं वगैरे होत असतात, वाद होत असतात, तर त्या वादांना सोडवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये मालक आणि कामगार चांगल्या गुण्यागोविंदाने राहिले, त्यांचा संसार जर चांगल्या पद्धतीने चालला तर काय होईल, इंडस्ट्री डेव्हलप होईल. इंडस्ट्रीची जी प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीने वाढेल आणि जर इंडस्ट्रीची प्रगती झाली तर देशाची बी प्रगती होईल. मग यांचे वाद सोडवण्यासाठी हा जो कायदा आहे तो तुम्हाला महत्त्वाचा ठरत असतो. याच्यात नवीन नवीन गोष्टी आलेल्या आहेत, नवीन नवीन एक्स्ट्रा फॅक्ट तुम्हाला दिले गेलेले आहेत. काही जुने कायदे होते त्याच्यात चुकीच्या माहिती दिल्या गेलेल्या होत्या, काही जुने कायदे होते त्याच्यामुळे फायदा होत नव्हता किंवा ते आउटडेटेड झालेले होते. ते सर्व त्याच्यामधल्या त्रुटी याच्यात काढल्या गेल्या, त्याच्यामधल्या चांगल्या गोष्टी होत्या त्या राहू दिल्या, नंतर त्यांना एकत्रित केलं गेलं आणि तुम्हाला पाहायला भेटतं औद्योगिक संबंध संहिता 2020 साली अस्तित्वात आली. मग 2020 साली जेव्हा अस्तित्वात आली तर 2020 मध्ये भरपूर कायदे बनले गेलेले होते. तर या 2020 मध्ये जो कायदा क्रमांक 35 आहे तो कायदा क्रमांक असणार आहे तुमचा औद्योगिक संबंध संहिता 2020. इथं या कायद्याला राष्ट्रपतीची संमती भेटलेली होती 28 सप्टेंबर 2020 या दिवशी. या कायद्याला राष्ट्रपतींची संमती जी होती ती भेटलेली होती. याचा उद्देश तुम्हाला माहिती काय, लक्षात ठेवायची गरज आहे का की उद्देश काय असेल, तर उद्देश असेल कामगार संघटना, जे ट्रेड युनियन असतात, कंपनीमध्ये ट्रेड युनियन असतात, आपण पुढे एक्झाम्पलच्या माध्यमातून ट्रेड युनियनबद्दल घेऊया. लक्षात राहू द्या, जे कामगार संघटना असतात किंवा औद्योगिक आस्थापनामधील ज्या रोजगाराच्या अटी असतात, औद्योगिक विवादांचे अन्वेषण निराकरण, आता जड शब्द वाटत असतील की अरे हे काय रोजगाराच्या अटी अन्वेषण निराकरण, हे तुम्हाला कायद्यामध्ये समजेल. जी नवी गोष्ट असेल ती 100% तुम्हाला समजणार आहे, परंतु जुन्या गोष्टी आपण इथं रिपीट घेणार नाही.
तर याच्या एकत्रीकरण करणं आणि त्यांच्यामध्ये सुधारणा करणं हे या कायद्याचं काय असणार आहे, उद्दिष्ट असणार आहे. ओके. मग आता जर तुम्ही कायदा ओपन केला, कायद्यामध्ये तुम्हाला टोटल 14 भाग पाहायला भेटतील. किती भाग पाहायला भेटतील? 14 भाग पाहायला भेटतील. या 14 भागांमध्ये जर कलम पाहिले तर 104 कलम आहेत. 104 कलम तुम्हाला पाहायला भेटतील. मग आता वेगवेगळे भाग त्याच्यामध्ये दिले गेलेले होते. याच्यात किती भाग आहेत? 14 भाग आहेत. या 14 भागांमध्ये तुम्ही टोटल 104 कलम पाहतात आणि कोणत्याही कायद्याच्या सर्वात शेवटी काय असतात? काय असणार आहेत? सूच्या असणार आहेत. ओके. तर या सूच्या याच्यामध्ये किती आहेत? तर याच्यामध्ये टोटल तुम्हाला 3 सूची जे आहेत ते पाहायला भेटतील. किती पाहायला भेटतील? 3 सूची तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. मग 14 भाग, 104 कलम आणि या सूच्या, एवढं जर तुम्ही अभ्यास केलं तर तुमचा इंडस्ट्रियल कोड जो आहे तो कंप्लीट होणार आहे. तर आता हा जो कायदा होता तो कोणते तरी कायदे रद्द करून नवीन बनवला गेलेला आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर टोटल 3 कायदे जे होते ते रद्द करण्यात आलेले होते आणि त्याच्यानंतर हा जो कायदा आहे, ही जी संहिता आहे आलेली आहे. पहिला जो कायदा होता द ट्रेड युनियन ॲक्ट 1926, याला रद्द करण्यात आलं. कामगार संघटना कायदा जो होता 1926चा तो रद्द करण्यात आला आणि त्याचं मर्ज जे आहे ते याच्यामध्ये पाहण्यात भेटेल तुम्हाला. जेव्हा आपण चॅप्टर शिकू त्याच्यात तुम्हाला दिसेल की नेमकं हा कायदा रद्द कशा पद्धतीने याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे. ओके. द इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर ॲक्ट 1946, औद्योगिक रोजगार स्थायी आदेश कायदा जो होता 1946चा, त्याला पण रद्द करण्यात आलं. त्याच्यातल्या ज्या तरतुदी होत्या त्या याच्यामध्ये घेण्यात आलेल्या आहेत. आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. द इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947, औद्योगिक विवाद कायदा 1947चा, तो सुद्धा याच्यात रद्द करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत. 3 शब्द याच्यात लक्षात ठेवा. एक आहे युनियन. ओके. दुसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला स्टँडिंग लक्षात ठेवायची आहे आणि तिसरी जी गोष्ट आहे ती तुम्हाला डिस्प्यूट जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. युनियन, स्टँडिंग, डिस्प्यूट, हे तुम्हाला 3 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. USD, US डॉलर राहतो ना USDचा, तर USD लक्षात ठेवा किंवा ट्रेड लक्षात ठेवा. TSD सुद्धा लक्षात ठेवू शकतात तुम्ही. ट्रेड, स्टँडिंग, डिस्प्यूट आणि ट्रेड, स्टँडिंग, डिस्प्यूट हे 3 कायदे रद्द केल्यानंतर तुमचा जो कायदा आहे तो आलेला आहे. प्रश्न विचारला जातो की इंडस्ट्रियल जो रिलेशन ॲक्ट आहे तो कोणते 3 कायदे रद्द करून बनवण्यात आलेला आहे किंवा कोणते 3 कायदे जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लुजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे, असा प्रश्न विचारला जातो. अशा एक्झाममध्ये जसं मी एक वेळेस UPSCची EPFO दिलेली होती त्यावेळेस EPFOमध्ये विचारला गेलेला होता की अशा वेगवेगळे जे संहिता आलेल्या असतात त्याच्यामध्ये कोणता कायदा इन्क्लूड आहे, कोणता एक्सक्लूड आहे. म्हणून या गोष्टी तुम्हाला 100% लक्षात ठेवायच्या आहेत. जरी तो हायर पेपर होता परंतु तुमच्या याच्यात डायरेक्ट ॲक्ट आहे म्हणून तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. वर्ष जर लक्षात ठेवायचं असेल तर 26, 46 आणि 47 हे लक्षात ठेवा. 1926ला आलेला होता तुमचा ट्रेड युनियन ॲक्ट. ओके. त्याच्यानंतर 46 म्हणजे तुमचा औद्योगिकचा स्थायी आदेशचा जो कायदा होता 1946ला आलेला होता. नंतर 47ला आलेला होता तुमचा औद्योगिक विवाद कायदा. तर 26, 46 आणि 47 हे लक्षात ठेवा. एक्झाममध्ये तुम्हाला हे जे एअर आहेत ते सुद्धा पाहायला भेटतील. याच्यावर एवढा फोकस मी याच्यासाठीच करतोय कारण की मी PYQ पाहिले आहेत आणि PYQमध्ये या टाईपचे प्रश्न जे असतात ते फॉर्म होताना तुम्हाला दिसतात आणि एवढे कायदे आहेत एवढं थोडी लक्षात राहील. मग काहीतरी ट्रिक तुम्हाला पाहिजे तर याच्यासाठी ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग आता आपण नोट्सकडे जाऊया. नोट्स कशा पद्धतीने असेल? प्रारंभिक जे प्रकरण 1 असेल त्याच्यामध्ये कलम 1 काय असेल तर या कलमाला काय म्हटलं जाईल, या कायद्याला काय म्हटलं जाईल? औद्योगिक संबंध संहिता 2020 असं म्हटलं जाईल. याची व्याप्ती काय असेल? संपूर्ण भारतभर याची व्याप्ती असेल. प्रारंभ कधी असेल तर केंद्र सरकार राजपत्रित अधिसूचनेद्वारे जी तारीख निश्चित करेल त्या तारखेपासून हा जो कायदा आहे तो लागू होणार आहे. तर इथं एक टीप लक्षात ठेवायची आहे. या संहितेतील वेगवेगळ्या तरतुदी, आता वेगवेगळ्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. तर वेगवेगळ्या तरतुदींसाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या तारखा निश्चित करू शकतं. इथं एकदम सिंपल आहे. वेगवेगळी तरतूद जेव्हा लागू करायची असेल तर केंद्र सरकार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तारखा तुम्हाला देऊ शकतं की कधीपासून ती तरतूद लागू होणार आहे. प्रकरण 1 काही इम्पॉर्टंट नाही. कायदा सगळ्यांना माहिती आहे. असा प्रश्न विचारणार नाही की औद्योगिक संबंध संहितेला कशा पद्धतीने म्हणतात, असा प्रश्न विचारला जाणार नाही. एक लक्षात ठेवा, जी राष्ट्रपतीची संमती असेल नोट्समध्ये हिला हायलाईट करून ठेवा. 2020चा कायदा क्रमांक 35 आहे. या 2 गोष्टी तुम्हाला हायलाईट करून ठेवायच्या आहेत. मग आपण कलम क्रमांक 2 मध्ये जाऊया. कलम क्रमांक 2 मध्ये जनरली सर्व ॲक्टमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्याख्या ज्या असतात त्या तुम्हाला दिलेल्या असतात.
जर पहिल्यांदा लेक्चर पाहत असणार तर काही कामाचं नाही, कारण की मी मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला समुचित सरकारबद्दल बोललेलो होतो, ज्याला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असं म्हटलं जातं. याच्यामध्ये समुचित सरकारचा रोल कधी येतो, जेव्हा एखाद्या फॅक्टरीमध्ये एखादी पर्टिक्युलर फॅक्टरी असेल आणि वाद निर्माण झाल्यानंतर त्या फॅक्टरीचे जे वाद आहेत ते सोडवण्यासाठी आपण कोणाला पाचारण करणार आहोत, कोणाकडे आपण जाणार आहोत. मग याच्यात आधी पण आपण पाहिलेलं आहे, दोन प्रकारचे समुचित सरकार तुम्हाला पाहायला भेटतील. एक आहे तुमचं केंद्र सरकार आणि एक आहे तुमचं राज्य सरकार. ओके, मग जनरली काय होतं, जे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये येत नाही असे लोक राज्य सरकारमध्ये येणार आहेत. मग केंद्र सरकारमध्ये कोण येतं, जसं रेल्वे झालं, खाणी झाल्या, माईन्स ज्या असतात, तेल क्षेत्र झालं, प्रमुख बंदरे झाले, हवाई वाहतूक झालं, दूरसंचार झालं, बँकिंग आणि विमा कंपन्या ज्या असतील ते केंद्र सरकारच्या अंडरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आता एखादी आस्थापना असेल, काही लोकांना आता आस्थापना सुद्धा करणार नाही. आस्थापना म्हणजे एखादी तुमची पर्टिक्युलर कंपनी असेल, एखादा पर्टिक्युलर तुमचा प्रोजेक्ट असेल, तर एखादी आस्थापना असेल ती केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असेल तर त्याचा जो समुचित सरकार असेल तो पुन्हा केंद्र सरकार येणार आहे. जसं ONGC मी बोललो होतो ना, ONGC काय होत्या तर केंद्र सरकारच्या अंडरमध्ये आहेत, तर केंद्र सरकार त्यांच्यामध्ये काय असेल, समुचित सरकार असेल. किंवा एखादी कंपनी असेल, तिचा 51% जास्त पेडअप शेअर कॅपिटल केंद्र सरकारकडे असतील तर तिथं सुद्धा समुचित सरकार तुमचं कोण येणार आहे, केंद्र सरकार येणार आहे. जर उद्या उठून माझ्या नरडाणा MIDC मधली मी जी कंपनी ओपन केलेली आहे त्याच्यामध्ये 51% शेअर केंद्र सरकारने घेऊन टाकले, तर अशा वेळेस जर माझ्या कंपनीमध्ये काही मॅटर झाला, काही फॉल्ट झाला, तर अशा वेळेस त्याच्यासाठी केंद्रीय सरकार जे असेल ते माझं काय असेल, समुचित सरकार असेल, राज्य सरकार असणार नाही. परंतु मी माझे शेअर अजिबात विकणार नाही केंद्र सरकारला, मी स्वतः मालक राहणार आहे. आता एवढे जर तुम्ही सोडले, एवढे वरचे जर तुम्ही सोडले, तर उरलेले जेवढे पण भेटतील ते त्याच्यासाठी राज्य सरकार जो असेल तो तुमचा काय असेल, समुचित सरकार असणार आहे, समुचित गव्हर्नमेंट असणार आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असणार आहे. वरील अपवाद वगळले तर इतर कोणत्याही औद्योगिक आस्थापनेसाठी, राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी जे राज्य सरकार असेल ते काय असणार आहे, तुमचं समुचित सरकार असणार आहे. ओके, आता माझी नरडाणा MIDC मधली कंपनी असेल तर माझ्यासाठी समुचित सरकार 100% राज्य सरकार असेल, त्याच्यामध्ये केंद्र सरकारचा हात नाही. परंतु केंद्र सरकारने जर 51% शेअर विकत घेतले त्यावेळेस माझ्यासाठी समुचित सरकार केंद्र सरकारच असणार आहे, राज्य सरकार येणार नाही. आता या ॲक्टमध्ये एक नवीन कन्सेप्ट तुम्हाला पाहायला भेटते, ती म्हणजे सरासरी वेतन, जे तुम्हाला कलम क्रमांक 2च्या D मध्ये पाहायला भेटतं. ओके, कलम क्रमांक 2च्या D मध्ये सरासरी वेतन जे आहे त्याची कन्सेप्ट तुम्हाला दिलेली आहे. आता एखादा कामगार असेल त्याला वेतनाची सरासरी कशा पद्धतीने काढली जाते त्याबद्दल याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आता मी तुम्हाला याचं एक्झाम्पल देऊन सांगतो की नेमकं कशा पद्धतीने असेल. पहिली गोष्ट असेल मासिक सरासरी वेतन, मासिक महिन्याचं. ओके, महिन्याचं जे सरासरी वेतन आहे ते कशा पद्धतीने काढलं जातं. आता आपल्या कंपनीमध्ये राजू होता, राजू काय होता, त्याला महिन्याला पगार भेटत होता. आता हा जो राजू आहे त्याचं जर तुम्हाला सरासरी वेतन काढायचं असेल त्याची एक प्रोसिजर असेल. समजा त्याने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. जानेवारीमध्ये याला 10,000 रुपये पेमेंट भेटलं, फेब्रुवारीमध्ये याला समजा 12,000 रुपये पेमेंट भेटलं आणि मार्चमध्ये समजा याला 14,000 रुपये पेमेंट भेटलेलं आहे. तर याचं सरासरी वेतन काय करावं लागेल, तर याचं सरासरी वेतन काढत असताना जो वेतन द्यायचा महिना आहे, म्हणजे समजा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि आपण एप्रिलमध्ये त्याचं सरासरी वेतन काढतोय, तर या एप्रिलच्या आधीचे जे 3 महिने आहेत 10,000, 12,000 आणि 14,000 अशी त्याला रक्कम भेटलेली आहे. तर या 3 महिन्याचं जी सरासरी असेल ते काय असेल, राजूचं असेल सरासरी वेतन. मागचे 3 महिने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. मग आता सरासरी वेतन काय राजूचं, तर राजूचं जर तुम्ही सरासरी वेतन काढलं, या तिघांची सरासरी काढली तर सरासरी वेतन राजूचं असणार आहे 12,000 रुपये. याला म्हटलं जातं मासिक सरासरी वेतन. ओके, आता काही लोक जे असतात, दुसरा जो पॉईंट असेल या सरासरी वेतनमध्ये ते असणार आहे साप्ताहिक. साप्ताहिकमध्ये कशा पद्धतीने असेल, तर काही जे लोक असतात दर आठवड्यांना त्यांना पेमेंट भेटत असतं. आपल्या केसमध्ये आपला जो गण्या होता, ओके, त्या गण्याला काय करायचं, आपण प्रत्येक आठवड्याला पेमेंट जे आहे ते देत होतो. तर हा जो गण्या आहे तो दर आठवड्याला पगार घेतो, म्हणून त्याचं सरासरी वेतन जे आहे ते साप्ताहिक बेसिसवर आपल्याला काढावं लागतं. जेव्हा आपण साप्ताहिक बेसिसवर त्याचं सरासरी पेमेंट काढतो तर मागचे जे 4 सप्ताह आहेत, म्हणजे 4 जे आठवडे आहेत त्यांचं सरासरी वेतन तुम्हाला काढावं लागतं. मग समजा इथं त्याने 10,000 घेतले असतील, 1000च समजा, 10,000 जास्त होऊन जातं. इथं परत 1000 घेतले असतील,
इथं परत 1000 घेतले असतील आणि इथं परत 1000 घेतले असतील तर गण्याचं जे साप्ताहिक वेतन येईल ते मागच्या 4 आठवड्यांचं सरासरी येणार आहे. मागच्या 4 आठवड्यामध्ये जर सरासरी तुम्ही कॅल्क्युलेट केली तर 1000 रुपये त्याचं काय असेल सरासरी वेतन असणार आहे. आता काही लोक जे असतात ते काय करतात, त्यांना रोजंदारीवर आपण ठेवत असतो, प्रत्येक दिवशी त्यांना पेमेंट जे आहे ते करत असतो. तर जेव्हा आपण रोजंदारीवाल्या व्यक्तीचं सरासरी वेतन काढतो तर रोजंदारा व्यक्तीसाठी आपण काय करतो, 12 दिवसाचे जे वेतन आहे 12 दिवसात आपण प्रत्येक दिवशी त्याला वेतन दिलेलं होतं, पहिल्या दिवशी दिलं, दुसऱ्या दिवशी दिलं, अशा पद्धतीने 12 दिवस आपण जे वेतन दिलेलं आहे त्या 12 दिवसांची सरासरी काढून आपण काय करत असतो, त्याचं डेली जे आहे रोजंदारीचं जे आहे सरासरी जी असते ती कॅल्क्युलेट करत असते. असे 3 टाईपचे वेतन तुम्हाला या कायद्यामध्ये पाहायला भेटतील. आता समजा काही राजू जो आहे, राजूला जॉईन होऊनच 2 महिने झाले असतील. ओके, मग राजूला जॉईन होऊनच 2 महिने झाले असतील आणि तो प्रत्येक महिन्याला पेमेंट घेत असेल. याच्यात काय सांगितलेलं आहे की 3 महिन्याचा आपण सरासरी काढतो, परंतु राजूला जॉईन होऊनच 2 महिने झाले असतील तर अशा कंडिशनमध्ये आपण काय करणार आहोत, 2 महिन्याची सरासरी त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. समजा गण्याला जॉईन होऊनच 3 महिने झाले असतील, किती 3 महिने म्हणजे 4 महिन्याचा पिरियड कंप्लीट झाला आहे का, तर नाही. तर या कंडिशनमध्ये 3 महिन्याची सरासरी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, काही याच्यात अडचण होणार नाही. किंवा एखादा रोजंदारीवाला व्यक्ती असेल, तो 8 दिवसच काम करत असेल, मग त्याचं सरासरी काढताना आपण 8 दिवस मोजू शकतो. इतकी फ्लेक्झिबिलिटी या कायद्याने आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. पाहूया याच्यात काय दिलेलं आहे, नोट्समध्ये काय दिलेलं आहे. सरासरी वेतन एखाद्या कामगाराला द्यायच्या वेतनाची सरासरी खालीलप्रमाणे आपण काढत असतो. जर मासिक वेतन असेल तर मागील 3 पूर्ण कॅलेंडर महिन्याचं वेतन काढतो, जसं राजूला आपण कंडिशन टाकलेली होती, मागच्या 3 महिन्याचं आपण सरासरी काढत होतो. साप्ताहिक वेतनमध्ये मागील 4 पूर्ण आठवड्यांचं वेतन काढत होतो. ओके, मागील 4 आठवड्यांचं कोणासाठी काढत होतो, आपण गण्यासाठी काढत होतो, म्हणून मागील पूर्ण 4 आठवड्यांचं वेतन साप्ताहिक वेतनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर जो पुढचा आहे दैनिक वेतन, ज्याला आपण डेली पेड वर्कर म्हणतो, त्याच्यामध्ये मागील 12 पूर्ण कामाच्या दिवसाचं वेतन आपण कॅल्क्युलेट करत असतो. वरती तुम्ही ती कंडिशन पाहिली. जोड्या लावावर विचारलं जाऊ शकतं की 3 महिन्यासाठी, 4 आठवड्यासाठी किंवा 12 दिवसासाठी हे जे आकडे आहेत ते तुम्हाला विचारलं जातं की मासिक जो पेमेंट केलेला आहे, मासिक पेमेंटसाठी आपण सरासरी काढताना किती महिने कन्सिडर करतो, या टाईपचा प्रश्न तुमचा इथून फॉर्म होऊ शकतो. नंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला कर्मचारीची जी डेफिनेशन आहे ती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. 2L मध्ये तुम्हाला कर्मचारीची डेफिनेशन प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जर तुम्ही वेतन संहितेमधलं आपलं एक्झाम्पल पाहिलं, आपण कंपनी स्थापन करत होतो आणि कंपनी स्थापन करताना मी काही मजूर जे आहेत ते लावलेले होते. त्याच्यामध्ये कुशल मजूर होते. कुशल कोण होता, जो आपला डायरेक्ट ॲक्च्युअल याच्यावर काम करत होता, डायरेक्ट मशीनवर काम करत होता, त्याचं क्वालिफिकेशन आपण ITI दिलेलं होतं. आणि हा ITI वाला जो राजू होता तो आपला काय होता, कुशल मजूरमध्ये येणार होता. त्याच्यानंतर निमकुशलमध्ये कोण होतं, या राजूला एक हेल्पर म्हणून आपण देत होतो, त्याचं क्वालिफिकेशन 10th बेसिस ठेवलेलं होतं, तो आपला निमकुशल किंवा सेमी स्किलमध्ये आपण त्याला गणत होतो. अकुशल कोण होता, तर या कंपनीमध्ये जे माल वाहून आणायचे तुम्हाला आणि माल बाहेर टाकायचे, असे जे अशिक्षित होते ते फक्त माल व्हायचं काम करायचे, ज्यांचं शिक्षण कंप्लीट झालेलं नव्हतं, असे जे व्यक्ती होते त्यांना आपण अकुशल मजुरांमध्ये ठेवलेलं होतं. मॅन्युअल, काही लोक मॅन्युअल कामं करत होते, काही पर्यवेक्षकीय होते, जे सुपरवायझर, जो राजूवर एक इंजिनियर सुपरवायझर होता ना, तर तो पर्यवेक्षकीय आहे. काही लोक व्यवस्थापन करत होते, काही लोक प्रशासकीय होते, काही तांत्रिक होते किंवा लिपिक होते. या सर्वांना काय म्हणणार आहोत आपण, कर्मचारी म्हणणार आहोत. आणि हे ऑलरेडी झालेलं आहे की कर्मचारी म्हणून कोण येणार आहे. याच्यात अपवाद सुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले होते. जे विद्यार्थी ज्यांना आपण अप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 अंतर्गत आपण ज्या शिकाऊ उमेदवारांना आपल्या कंपनीमध्ये घेतलेलं आहे ते तुमचे कर्मचारी अजिबात नसणार, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तसंच जे युनियनचे सशस्त्र दलाचे सदस्य जे असतात त्या दोघांना आपण काय करणार आहोत, कर्मचारीमध्ये त्यांना इन्क्लुजन जे आहे ते करणार नाहीत. इथून काही प्रश्न फॉर्म होणार नाही की कोणाला कर्मचारी म्हणणार आहेत आणि कोणाला कर्मचारी म्हणणार नाहीत, असा टाईपचा प्रश्न तुमचा फॉर्म होणारच नाही. कारण की या ॲक्टमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत, डीप गोष्टी दिलेल्या आहेत, तर असं काही विचारणार नाही की कर्मचारी कोण आहेत विचार, या टाईपमध्ये होणार नाही. प्रश्न इथून फॉर्म अजिबात होणार नाही. आता पुढची जी कन्सेप्ट असेल ती असणार आहे निश्चित मुदतीचा रोजगार, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर कलम क्रमांक 2 मधला O जो आहे तो तुम्हाला निश्चित मुदतीचा रोजगार याची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. ओके, याची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी तुम्हाला 2-4 गोष्टी सांगतो काय असेल याच्यामध्ये. ही आपली कंपनी होती,
याच्यात तुमचा इकडं शर्मा, इकडं राजू होता आणि बाहेर कोण होता, गण्या होता. मी नेहमी याला बाहेर का दाखवतो याचं सुद्धा कारण होतं, बिचाराला आपण काय जेव्हा काम असेल तेव्हा त्याला बोलत होतो. ओके. आता समजा शर्माजीला काय भेटली, शर्माजीला एक ऑर्डर भेटली बाहेरच्या विदेशामधून, एक मोठी ऑर्डर भेटली, 1,00,000 वस्तू बनवायच्या आहेत या टाईपमध्ये त्याला ऑर्डर भेटली. आता शर्माजीकडे कोण मजूर आहे, फक्त राजूच आहे. तर राजू ती ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी एकटा कॅपेबल आहे का, तर नाही, राजू अजिबात कॅपेबल नाही. मग शर्माजी काहीतरी युक्ती करतो. शर्माजी काय सांगतो की कंपनीमध्ये आपल्याला पोरं भरायचे आहेत. ओके. जे व्यक्ती आहेत ते भरायचे आहेत. गण्या ऑलरेडी याला हेल्पर म्हणून काम करत होता. ओके. हेल्पर म्हणजे तो बाहेरचाच होता, त्याला 2-4 दिवसासाठी आपण बोलवायचो. आता काय झालं, शर्माजीने काय केलं, शर्माजीने गण्याला सुद्धा बोलवलं की तू आमच्या कंपनीमध्ये ये आणि आमच्या इथं तुला एम्प्लॉयमेंट म्हणून आम्ही नोकरी जी आहे ती देऊ. परंतु ही जी नोकरी आपण गण्याला प्रोव्हाइड केलेली आहे ती 1 वर्ष जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपण त्याला ठेवणार आहोत, लेखी करारावर ठेवणार आहोत. आता 1 वर्ष काय केलं आपण, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. काय केलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे. तर कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळे जी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटची कंडिशन आहे ती त्याला लागणार आहे. म्हणजे फिक्स टर्म म्हणजे किती असेल, फिक्स टर्म आपण 1 वर्षाची ठेवलेली आहे. तर गण्याला 1 वर्षासाठी आपण फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जो आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. मग याच्यासाठी काय फायदा त्याला भेटेल, गण्याला 1 वर्ष आपण फिक्स टर्मला ठेवल्यानंतर काय काय फायदा भेटेल ते फायदे मी तुम्हाला आता सांगून देतो. पुढे तर आपल्याला शिकायचे आहेत, परंतु गण्याला काहीतरी फायदा भेटायला पाहिजे ना. तर टोटल जर तुम्ही पाहिले तर टोटल 3 फायदे जे असतील ते गण्याला भेटतील आणि 1 फायदा मालकाला भेटणार आहे. पहिला जो फायदा असेल तर राजू जे काम करतो आहे तेच काम कोणाला करायचं आहे, आता गण्याला करायचं आहे. मग दोघांचा जो पगार असेल, दोघांचा पगार जो असेल तो काय असेल, या कंडिशनमध्ये सेम असेल. म्हणजे 1 वर्षासाठी गण्याचा पगार आणि राजूचा पगार काय असेल, सेम असेल. गण्याला राजूला जे भत्ते भेटतील तेवढेच भत्ते कोणाला भेटणार आहेत, गण्याला भेटणार आहेत. कारण की काम जे करतायत ते सेम काम आहे. म्हणून गण्याचा फायदा झाला. दोघांचं काय झालं, आता इक्वल स्टेटस झालेलं आहे. गण्याला राजू इतकाच पगार भेटेल, सोयी सुविधा ज्या असतील त्या सर्व कोणाला भेटणार आहे, गण्याला भेटणार आहेत, ज्याला आपण फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जो आहे तो घेतलेला आहे. ओके. दुसरी गोष्ट असतील सर्व कायदेशीर फायदे त्याला भेटतील. तर दुसरे कोणकोणते फायदे भेटतील त्याला, तर जे फायदे असतात जसं HRA, DA, TA असे अदर जे फायदे असतील ते कोणाला भेटणार आहेत, गण्याला सुद्धा भेटणार आहेत, ज्या पद्धतीने राजूला भेटणार आहेत. ओके. तर या गोष्टी गण्यासाठी फायदेकारक ठरतील. नंतर समजा आता काय झालं, या कायद्यामध्ये आधी काय राहायचं, आधी 5 वर्ष जर तुम्ही काम केलं तर 5 वर्षानंतर तुम्हाला ग्रॅच्युइटी भेटायची. काय भेटायची, ग्रॅच्युइटी भेटायची. आता या कायद्याने काय केलं, ज्याचं 1 वर्ष बी कंप्लीट असेल त्या व्यक्तीला सुद्धा ग्रॅच्युइटी जी आहे ती प्रोव्हाइड करण्यात येते. आता गण्याने काय केलं, गण्याने समजा थोडं जास्त काम केलं, 1 वर्ष जर कंप्लीट झाला तर गण्या जो असेल तो तुमचा ग्रॅच्युइटीसाठी पात्र असणार आहे आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला ग्रॅच्युइटी जी आहे ती भेटत असते. आता हे झाले गण्यासाठी 3 फायदे. एखादा फायदा मालकाला बी व्हायला पाहिजे ना. तर जेव्हा गण्याचा कॉन्ट्रॅक्ट 1 वर्षाचा संपला, ओके, तर मालक जो आहे तो त्याला नोकरीवरून कमी करू शकतो. त्याला कोणतीही पूर्वसूचना त्या कंडिशनमध्ये देणं गरजेचं असणार नाही. म्हणजे कोणतीही पूर्वसूचना न देता मालक त्याला काय करू शकतो, कामावरून कमी करू शकतो आणि कोणत्याही वेगवेगळे जे अलाउन्सेस आधी द्यायचे तर ते अलाउन्स देण्याची त्या कंडिशनमध्ये मालकाला गरज नाही. जर 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट झाला आहे, 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट करायचा, कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर गण्याला तो कामावरून कमी करू शकणार आहे. तर हा फायदा मालकाला सुद्धा भेटलेला आहे. तर ही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट जे आहे त्याचे जर मुद्दे जर तुम्ही पाहिले, लेखी कराराच्या आधारावर निश्चित कालावधीसाठी कामगाराची नियुक्ती, म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्ट करून निश्चित कालावधीसाठी त्या कामगाराची नियुक्ती जी आहे ती केलेली आहे. ती जर पाहिल्या तर कामगाराचे कामाचे तास, वेतन आणि भत्ते कायमस्वरूपी कामगारापेक्षा कमी नसावेत. आपला कायमस्वरूपी कोण होता, राजू जो होता तो आपला कायमस्वरूपी होता. आता याचे जे भत्ते आहेत तेच आपण गण्याला अप्लाय करत आहोत, म्हणून ही त्याच्यामध्ये अट जी आहे ती फॉलो होताना दिसते. ग्रॅच्युइटी जर पाहिली तर त्याने करारांतर्गत 1 वर्षाची जर सेवा पूर्ण केली असेल तर तो ग्रॅच्युइटीसाठी काय असणार आहे, पात्र असणार आहे. आता प्रश्न विचारला जातो की फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटसाठी ग्रॅच्युइटीसाठी पात्रतेचा कालावधी किती आहे, या टाईपचा प्रश्न तुम्हाला फॉर्म होताना दिसतो. तर तेव्हा तुम्ही लक्षात द्यायचं की 1 वर्ष ग्रॅच्युइटीचा कालावधी फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. पुढे गेल्यानंतर आपल्याला इंडस्ट्रीची डेफिनेशन सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मालक आणि कामगार, आता एकदम सिंपल होतं, आपली इंडस्ट्री आहे का नाही ते तुम्हीच सांगा.
इथं मालक पण आहे, इथं तुमचा कामगार पण आहे. ओके, मालक आणि कामगार यांच्यातील सहकार्याने म्हणजे राजू आणि शर्माजी यांच्यातील सहकार्याने चालणारी जी पद्धतशीर क्रियाकलाप आहे, जिचा उद्देश वस्तू किंवा सेवांचं उत्पादन. आता मी इंडस्ट्री का स्थापन केलेली होती? मला वस्तू बनवायची होती, सेवा बनवायची होती. ओके, त्याचं उत्पादन करायचं होतं, त्याचा पुरवठा करायचा होता किंवा वितरण करायचं होतं. त्याच्यामुळेच मी उद्योग जो आहे तो स्थापन केलेला होता. एकदम चांगली डेफिनेशन दिली की मालक आणि कामगार यांच्या सहकार्याने चालणारी पद्धतशीर क्रियाकलाप जिचा उद्देश काय असेल, वस्तू किंवा सेवांचं उत्पादन, पुरवठा आणि वितरण. आता उत्पादन करणं म्हणजे डायरेक्ट तुमचं काहीतरी प्रोडक्ट बाहेर निघत असेल, पुरवठा करणं म्हणजे एखाद्याला तुम्ही सप्लाय करत असणार, वितरण म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत असणार. हे जर इंडस्ट्रीमध्ये हे जर एखाद्या आस्थापनेमध्ये चालत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? उद्योग म्हणणार आहेत. याच्यामध्ये उद्योगातले जे अपवाद आहेत, कशाला उद्योग म्हणता येणार नाही. समजा तुम्ही एखादी चॅरिटेबल ट्रस्ट चालवत आहेत, पूर्णपणे धर्मादाय चॅरिटेबल असेल, म्हणजे राजू येतोय चॅरिटी करतोय, पैसे विषय काही घेत नाही, शर्माजी येत आहेत चॅरिटी करतायत, पैसे वगैरे काही घेत नाही, वस्तू बनतायत जात आहेत, फुकटमध्ये विकल्या जात आहेत, या टाईपचं जे चॅरिटेबल काम असेल त्यांना तुम्ही उद्योग म्हणू शकत नाही. सामाजिक किंवा परोपकारी सेवेत गुंतलेल्या ज्या संस्था असतात त्यांना तुम्ही उद्योग अजिबात म्हणू शकणार नाही. नंतर काही ठिकाणी संरक्षण संशोधन चालत असेल, अणुऊर्जा असेल, अंतराळ स्पेस सारखे जे सरकारची सार्वभौम कार्य आहेत, म्हणजे सरकार त्याच्यामध्ये सार्वभौम कार्य करते, सरकार संरक्षणबद्दल संशोधन करत आहे, अणुऊर्जा करत आहे, तर त्यांना तुम्ही उद्योग इंडस्ट्री म्हणणार नाही. ते काय करते? सरकारचं काम आहे, सरकारला आपली प्रतिष्ठा जी आहे ती दाखवायची आहे, अशा टाईपमध्ये जे असतील त्यांना तुम्ही उद्योग म्हणणार नाही. कोणतीही घरगुती सेवा असेल, तुम्ही डबे पोचवत आहेत तर ते काही तुमचं उद्योग राहणार नाही. ओके, तर डोमेस्टिक सर्व्हिसेस, छोटे छोटे जे सर्व्हिसेस असतील त्याच्यामध्ये तुम्ही उद्योग जे आहेत त्याला तुम्ही उद्योग म्हणून कन्सिडर करू शकणार नाहीत. सिंपलची डेफिनेशन, मालक आणि कामगार यांच्यातील सहकार्याने चालणारी पद्धतशीर क्रियाकलाप याला काय म्हटलं जाणार आहे? उद्योग म्हणणार आहे. महत्त्वाची कन्सेप्ट तुम्हाला कामबंदीमध्ये किंवा लेऑफमध्ये पाहायला भेटेल. आता लेऑफबद्दल जर पाहिलं तर लेऑफमध्ये आधी कलम दिलेले आहेत, पुढे आपल्याला लेऑफचे जे कलम आहेत ते पाहायला भेटणारच आहेत. परंतु मी एक कंडिशन सांगतो तुम्हाला, लेऑफ शब्दाचा नेमका अर्थ काय असेल. ही आपली इंडस्ट्री होती. ओके, इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू. ओके, शर्माजी जे आहेत ते कंपनीत आले सकाळमध्ये, राजू आला, गणे आला, मस्त दोघं जण आले, डबा बिबा घेऊन आले. ओके, 8 वाजेला त्यांची ड्युटी होती, 8 वाजता ते प्रेझेंट झाले. परंतु जर कंपनीत जर तुम्ही चेक केलं, कंपनीमध्ये अचानक एखादी मशिनरी जी आहे ती तुमची खराब झाली, किंवा कंपनीमधले जे मशीन आहेत, कच्चा माल जो आहे तो आलाच नाही, साठा जो आहे तो जमा झाला, असे वेगवेगळे कारणं असतील. आणि ते वेगवेगळे कारणांमुळे काय झालं, फॅक्टरीमध्ये कामच झालं नाही. परंतु ह्या दोघांकडे जर तुम्ही पाहिलं, गण्या आणि आपले राजू दोघं जण डबा घेऊन आले होते, सकाळी 8 वाजेला पोहोचून गेलेले होते. शर्माजींनी त्यांना आज काहीच काम दिलं नाही. राजू आणि गण्या जे आहेत पहिल्या 2 तासाच्या आत जर त्यांना कोणतं काम दिलं गेलेलं नसेल, पहिल्या 2 तासाच्या आत जर त्यांना कोणतंही काम दिलं गेलेलं नसेल तर त्या दिवसासाठी काय असेल, त्यांना लेड ऑफ जे आहे ती कन्सेप्ट त्याच्यामध्ये मानली जाणार आहे. म्हणजे पहिल्या 2 तासामध्ये या दोघांना कोणतंच काम भेटलं नाही, मग त्या दिवसासाठी काय असेल ते ले ऑफ म्हणून मानलं जाणार आहे. आता ले ऑफचा असा अर्थ होत नाही की तुम्ही कामगाराला कायमचं काढून टाकलेलं आहे, कामगाराला तुम्ही डायरेक्ट काढून टाकलेलं नाही. परंतु पर्टिक्युलर दिवसासाठी अशी कंडिशन आलेली की तुमच्या कंपनीमध्ये त्या दोघांना कामच प्रोव्हाइड केले गेले नाही, तर तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? ले ऑफ जे आहे ते म्हणणार आहात. तर मालक जो आहे तो असं का करतो? समजा त्याच्या इथं कोळसा, वीज किंवा कच्च्या मालाची कमतरता असेल तर त्याच्यामुळे ले ऑफ जे आहे ते करत असतो. साठा जास्त जमा झालेला असेल, तयार मालाचा साठा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे. समजा मी काय बनवतोय, एखाद्या माझ्या कंपनीमध्ये बेबी प्रोडक्ट बनवतो आहे. ओके, आणि ते मला दुसऱ्या कंपनीला प्रोव्हाइड करायचं आहे. दुसऱ्या कंपनी माझ्याकडे 100 मागितले, माझ्याकडे 1000 पडलेले आहेत. राजू आणि 2 जण गणे आले, त्यांनी अजून बनवणं चालू केलं, 1000चे 1200 करून टाकतील ना ते. मग एवढा साठा मी काय करू? तर 1000 जे आहेत ते ओके आहेत, जोपर्यंत कंपन्या मागत राहतील तोपर्यंत मी प्रोव्हाइड करेल. परंतु आता 1000च्या वरती मला प्रोडक्शन करायचं नाही, तर त्यावेळेस मी काय करेल, गण्या आणि जो राजू असेल म्हणजे जे माझे कामगार असतील त्यांना त्या दिवसासाठी ले ऑफ जो आहे तो देऊन टाकेल. यंत्रसामुग्री बिघाड झाला, म्हणजे ज्या यंत्रसामुग्रीवर 2 जण काम करत होते त्याच्यामध्ये बिघाड झाला किंवा नैसर्गिक आपत्ती आली, मोठं तुफान बिफान येऊन लागलं आणि कंपनीचं मी कामच करू शकणार नाही, एखादं तुफान आलं, माझ्या कंपनीमध्ये जी लाईट होती ती गायब झाली आणि हे 2 येऊन लागले, ते सांगतील आमचं मशीन चालू करून द्या, अशा टाईपला आपण काय करू, त्यांना ले ऑफ देणार आहोत. ओके, तर हे 3-4 गोष्टी असतात, त्याच्यामुळे मालक जे असतात ते ले ऑफ देत असतात. तर ले ऑफची कन्सेप्ट क्लिअर करा. डायरेक्ट कामावरून काढून टाकत नाही, पर्टिक्युलर दिवसासाठी त्यांना काय केलं जातं, ले ऑफ जे आहे ते दिलं जातं. जर कामावर हजर झाला
आणि त्याला सामान्य कामाच्या वेळेत 2 तासाच्या आत जर काम दिलं गेलं नाही तर त्याला काय म्हटलं जातं, त्या दिवसासाठी आपण ले ऑफ जे आहे ते मानलं जातं. याच्यामध्ये जसं आपण पुढे पाहत गेलो, मग आता पुढे जर पाहायला गेलं तर कलम 67 आहे, वेगवेगळे तुम्हाला कलम जे आहे 69 आहे. तर ते तुम्ही जर पाहिलं तर त्याच्यात एकदम भारी दिलेलं आहे. त्याच्यात काय दिलं आहे, राजू होता आणि त्याच्यानंतर तुमचा गण्या होता. दोघं जण तर येऊन लागले आणि मालकानं सांगितलं आज काम नाही, घरी जा. मग या दोघांचं त्या पर्टिक्युलर दिवसाचं काय झालं, नुकसान झालं. तर याच्यामध्ये नुकसान काही होत नाही. त्यामध्ये कशा पद्धतीने असतो तो नियम, आपला राजू होता 1 वर्षापेक्षा जास्त काम करतोय, गण्याचा विषय सोडून द्या, राजू 1 वर्षापेक्षा जास्त काम करतोय, तर अशा वेळेस त्याचा जो बेसिक प्लस DA आहे त्याच्या 50% आपण रक्कम त्या दिवसासाठी आपण त्याला देत असतो. हा नियम आपण पुढे पाहणार आहोत, परंतु लक्षात राहू द्या, ले ऑफमध्ये डायरेक्ट तुम्हाला पगार जो आहे कट होणार नाही. 50% रक्कम जी आहे बेसिक आणि DAच्या तुम्हाला भेटणारच आहे. ओके, पुढची जी डेफिनेशन असणार आहे ती तुम्हाला पाहायला भेटेल कामगार कपात, जी तुम्हाला 2च्या ZH मध्ये पाहायला भेटेल. कामगार कपात नेमकी काय असते ते थोडंसं समजून घेऊया. आता आपली कंपनी होती, इथं शर्मा, इथं तुमचा राजू, इथं तुमचा गण्या. गण्याला ऑलरेडी आपण घेतलेला आहे कंपनीमध्ये. ठीक आहे, जाऊ द्या, गण्या विषय सोडून द्या, तो बिचारा काही फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट आहे, त्याचा विषय सोडून द्या. राजू आपला रेग्युलर आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होईल, समजा हा जो शर्माजी होता त्याने काय केलं, ऑटोमॅटिक मशीन आणलं. ऑटोमॅटिक मशीन त्याच्या कंपनीमध्ये आणलं आणि ऑटोमॅटिक मशीन कंपनीत आल्यामुळे या राजूचं काही काम असेल का, तर नाही. राजूचं काहीच काम नाही, ऑटोमॅटिक मशीन आलं आहे. त्याने काय केलं, त्याच्या इंडस्ट्रीमध्ये 300 लोक होते, त्याने सांगितलं की मला पूर्ण कंपनीमध्ये फक्त 100 लोक लागत आहेत, बाकीचे 200 लोक मला लागणार नाहीत. ओके, त्याच्यामध्ये काय झालं, राजूला त्याने काय केलं, राजूला ऑटोमॅटिक मशीन आल्यामुळे राजूला सांगितलं की तू घरी बस, कामगार जी कपात आहे ती करण्यात आलेली आहे. तर ही कंडिशनला आपण म्हटलं जातं कामगार कपात किंवा रिट्रेचमेंट. रिट्रेचमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं, शिस्तभंगाची कारवाई म्हणून शिक्षा वगळता हा शब्द मेन्शन केलेला आहे. याच्यात शिस्तभंगाची कारवाई म्हणून तुम्ही जर शिक्षा वगळली तर इतर कोणत्याही कारणासाठी मालकाने जर कामगाराची सेवा जी आहे संपुष्टात आणली असेल तर त्याला म्हटलं जातं कामगार कपात. याच्यामध्ये इथं जर तुम्ही कंडिशन पाहिली, राजू जो होता त्याच्यावर आपण शिस्तभंग केलेली होती का, तर नाही. आता शिस्तभंगाचं बी तुम्हाला लक्षात राहू द्या. शिस्तभंग म्हणजे काय असेल, जर त्याने कंपनीमध्ये एखादं मशीन वगैरे तोडून टाकलं तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊन त्याला बाहेर काढलं तर त्याला कामगार कपात म्हणता येणार नाही. किंवा जर समजा राजूने कंपनीमध्ये मोठी मारामारी केली आणि तुम्ही त्याला कंपनीमधून बाहेर काढून टाकलं तर त्याच्यात तुम्हाला कामगार कपात म्हणता येणार नाही. जर समजा राजूने पैशांची हेराफेरी केली आणि तुम्ही कंपनीमधून त्याला बाहेर काढून टाकलं तर तिलासुद्धा रिट्रेचमेंट जे आहे ते म्हणणार नाही, कामगार कपात म्हणणार नाही. सिम्पलचं रिझन आहे, या शिस्तभंगाची कारवाई म्हणून जी शिक्षा केलेली आहे तिला जर वगळलं, त्याच्यानंतर इतर कोणतेही कारण असेल आणि त्या कारणामुळे मालकाने कामगाराची सेवा संपुष्टात आणली असेल तर तिला म्हटलं जाईल कामगार कपात. याच्यात काय समाविष्ट असणार नाही, स्वैच्छिक निवृत्ती, व्हॉलंटरी रिटायरमेंट. आता काही तुम्ही कंपन्या पाहिल्या असतील, ज्या लोकांचं 60 वय झालेलं असेल किंवा 58 वय झालेलं असेल ते काय करतात, किंवा एखाद्याचं 53 वय आहे पण त्याला वाटते की आता लई काम मी करून घेतलेलं आहे, मला आता व्हॉलंटरी घ्यायची आहे, रिटायरमेंट घ्यायची आहे. स्व इच्छेने त्याने काय केलं, निवृत्ती घेतली, तर ती व्हॉलंटरी रिटायरमेंट तुमची कामगार कपातमध्ये येणार नाही. समजा आता त्याचं वय 60 झालं आहे आणि 60 किंवा 58 वय झालं आहे आणि त्याने काय केलं, त्याचं वयोमानानुसार निवृत्ती घेऊन टाकली, तर अशा वेळेस त्याला कामगार कपात तुम्हाला मानता येणार नाही. नंतर रोजगार कराराचं नूतनीकरण न होणं, म्हणजे आपला गण्या होता ना, गण्याला मी 1 वर्षासाठी ठेवलं आणि त्याचा जो रोजगार करार होता त्याला आपण नूतनीकरण दिलंच नाही, त्याची सर्व्हिस वाढवून दिलीच नाही, तर त्याला तुम्ही काढून टाकलं तर त्याला कामगार कपातमध्ये म्हणणार आहात का, तर कामगार कपातमध्ये त्याचं येणार नाही. नंतर काही लोक असतात, आता 30 वर्षाचा आहे, त्याला सतत आजारी आहे, 1-1.5 वर्ष तो कामावर झाला नाही ना, आपण त्याला काढून टाकलं, त्याची सेवा समाप्त केली, तर सततच्या आजारामुळे जर त्याची सेवा समाप्ती केली असेल तर त्याला सुद्धा तुम्ही कामगार कपातमध्ये घेणार नाहीत. हे 4 रिझन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि शिस्तभंगाची कारवाई म्हणून शिक्षा जर वगळली, या अदर जेवढं पण असतील त्याला काय म्हटलं जाणार आहे, कामगार कपात जे आहे ते म्हटलं जाणार आहे. पुढची जी डेफिनेशन असते ती असणार आहे संप, जिला स्ट्राईक असं म्हटलं जातं. संप तुम्ही ऐकत असणार आहात, याच्या आधी सुद्धा ऐकलं असेल की संप नेमका कशा पद्धतीने असतो. संपाचे रूल जे आहेत ते तुम्हाला पुढे जसं आर्टिकल चालतील त्या पद्धतीने पाहायला भेटेल. आता फक्त डेफिनेशन लक्षात ठेवा की डेफिनेशन काय असेल. एखाद्या उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र येऊन काम जर थांबवलं किंवा काम करण्याचा नकार दिला तर त्याला काय म्हटलं जाणार आहे, संप जे आहे ते म्हटलं जाणार आहे. समजा याच्यामध्ये एक महत्त्वाची अटसुद्धा दिली, उद्योगात काम करणारे 50% किंवा त्याहून अधिक कामगारांनी एकाच दिवशी घेतलेली जर प्रासंगिक रजा असेल
कॅज्युअल लिव्ह जर घेतली असेल तर त्याला सुद्धा संप जे आहे ते आपण म्हणू शकत असतो. म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये 100 लोक होते आणि 51 लोकांनी किंवा 50 लोकांनी जे आहे ते एकाच वेळेस कॅज्युअल लिव्ह टाकून दिली, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहात, त्याला सुद्धा तुम्ही संपच म्हणणार आहात. इथं 50%चा जो आकडा आहे तो महत्त्वाचा आहे. संपाचे जे नियम असतील ते आपल्याला पुढे पाहायला भेटतील. वेतन वेजेस जे आहेत त्याचे सुद्धा डेफिनेशन याच्यात दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असतं, मूळ पगार जो आपण बेसिक पे असतो, महागाई भत्ता ज्याला डिअरनेस अलाउन्स म्हणतात, आणि रिटेनिंग अलाउन्स जे आहे ते प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. रिटेनिंग अलाउन्सबद्दल मी वेतन संहितेच्या पहिल्या लेक्चरमध्ये रिटेनिंग अलाउन्स तुम्हाला एकदम क्लिअर केलेला होता. त्याच्यामध्ये आपण कोणतं एक्झाम्पल घेतलेलं होतं, त्याच्यात ऊसतोड कामगारांचं एक्झाम्पल जे होतं ते रिटेनिंग अलाउन्समध्ये घेतलेलं होतं. बेसिक पे, महागाई भत्ता आणि रिटेनिंग अलाउन्स याच्यामध्ये समाविष्ट असतो. काय समाविष्ट होत नाही, बोनस याच्यात समाविष्ट नाही, HRA जो तुम्हाला भेटतो, घरभाडं भत्ता तो याच्यामध्ये समाविष्ट नाही, प्रवास भत्ता जो असतो तो याच्यात समाविष्ट नाही, OT जो तुम्ही करता तो याच्यामध्ये वेतनामध्ये समाविष्ट नाही, PF मधलं जे कॉन्ट्रीब्युशन असतं ते वेतनामध्ये समाविष्ट नाही, ग्रॅच्युइटी आणि कपात नुकसान भरपाई जी आहे त्याच्यामध्ये समाविष्ट नसेल. म्हणजे तीनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, एक बेसिक प्लस DA प्लस तुमचा रिटेनिंग अलाउन्सेस, ह्या सर्वांचा समावेश जो आहे तो वेतनामध्ये होणार आहे. आणि हे आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेला पार्ट आहे. कामगार कोणाला म्हटलं जाईल, आता इथं थोडासा बदल आहे. मागच्या वेळेस पण तुम्ही कामगार, एम्प्लॉयमेंट आणि वर्कर जे आहे ते पाहिलेलं होतं. कामगार याच्यामध्ये सेम राहील, मॅन्युअल, अकुशल, कुशल, तांत्रिक, ऑपरेशनल, लिपिक, पर्यवेक्षीय काम करणारी कोणती व्यक्ती, त्याच्यामध्ये वर्किंग जर्नलिस्ट असतात, त्याच्यानंतर सेल प्रमोशनचे एम्प्लॉई असतात, त्या सर्वांचा समावेश वर्करमध्ये होणार आहे. कोणाचा समावेश होणार नाही, पुन्हा एकदा एअरफोर्स ॲक्ट, आर्मी ॲक्ट आणि नेव्ही ॲक्टच्या अधीन असलेले जो व्यक्ती असेल, पोलीस सेवेत किंवा तुरुंगातील अधिकारी असेल त्यांचा समावेश होणार नाही. जे मॅनेजर आहे, शर्माजी असेल का तुमचा कामगार, अजिबात नाही. मॅनेजर क्षमतेत असणारी जी व्यक्ती असेल ते तुमचं कामगारच्या डेफिनेशनमध्ये येणार नाही. इथं चेंजेस असा आलेला आहे, सुपरवायझरी कॅपॅसिटीमध्ये म्हणजे जे पर्यवेक्षक आहेत, काम करणारी व्यक्ती जिला प्रति महिना 18,000 रुपये किंवा त्याहून अधिक वेतन मिळतं, तो काय असणार आहे, तुमचा वर्करच्या डेफिनेशनमध्ये तो तुमचा बसणार नाही. म्हणजे इथं तुम्ही जर चेक केलं तर 18,000ची लिमिट तुम्हाला पाहायला भेटते. 18,000च्या खाली असेल परंतु सुपरवायझरी काम करत असेल तर तुमचा कामगार असणार आहे 18,000 इक्वल, म्हणजे 18,000 प्लस त्याच्यापेक्षा 1 रुपया बी जास्त असेल तर तो तुमचा इथं काय असणार, वर्कर असणार नाही. ओके. जर रमेश एक कंपनी सुपरवायझर आहे, 17,500 पगार आहे, तर तो कामगार आहे. जर त्याचा 18,500 झाला तर वाक्यातून तो काय करणार आहे, बाहेर पडणार आहे. ही आपलं झालं आहे म्हणून मी थोडंसं फास्ट घेतोय. ओके. मग आता प्रकरण 2 चालू करूया. आता कलम 3 बद्दल डिस्कस करूया. कलम 3 तुमच्यासाठी वेगळा आहे, संपूर्णतः वेगळा असणार आहे कलम 3. ओके. एक्झाम्पल घेतो पुन्हा एकदा, माझी फॅक्टरी. ओके. इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू. ओके. आता माझा काय झाला, माझी जी कंपनी होती, शर्माजीची जी कंपनी होती, तिच्यात काय झालं, तिच्यात मोठ्या प्रमाणात काम जे आहे वाढलं, व्यवसाय तुमचा एकदम हाय लेवलला गेलेला आहे. शर्माजी नोकर जे आहेत ते भरतच गेलेला आहे. आणि आता एक अशी कंडिशन झाली की माझ्या कंपनीमध्ये 120 लोक कामाला आहेत. ओके. तर जेव्हा 120 लोक माझ्याकडे कामाला आले, म्हणजे मागच्या 12 महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी जर ही संख्या म्हणजे वर्करांची जी संख्या आहे जर 100च्या वरती गेली, आता पहा 120 लोक याने भरून टाकले. ओके. तर 100च्या वरती गेली ना माझी वर्करची संख्या, तर जेव्हा 100च्या वरती गेली तेव्हा माझं जे समुचित सरकार असेल, आता माझी कंपनी नरडाणा MIDCच्या मध्ये आहे. ओके. नरडाणा MIDCच्या मध्ये असल्याने माझ्यासाठी समुचित सरकार कोण असेल, तर आपलं जे स्टेट गव्हर्नमेंट असेल, राज्य सरकार असेल, ते माझ्यासाठी समुचित सरकार असेल. आणि त्यांनी पाहिलं की माझ्या कंपनीत 120 लोक आहेत, तर स्टेट गव्हर्नमेंट सांगेल आपल्या शर्माजीला की तुमच्या कंपनीमधले लोक 120 झालेले आहेत, 100च्या वरती गेलेले आहेत. तेव्हा कलम 3 नुसार तुम्हाला इथं एक वर्क कमिटी जी आहे ती स्थापन करणं गरजेचं असणार आहे. वर्क कमिटी तुम्हाला इथं स्थापन करायची आहे. मग त्याच्यानुसार आता कलम 3 नुसार शर्माजी आपले इथं एक वर्क कमिटी जी आहे ती स्थापन करणार आहेत. मग कशा पद्धतीने या कमिटीमध्ये लोक असतील, लक्षात राहू द्या. इथं मालकांचे प्रतिनिधी असतील आणि इथं तुम्हाला जे कामगार आहेत त्यांचे प्रतिनिधी असतील. इथं ही कंडिशन येणार नाही की जेवढे तुम्ही मालकांचे प्रतिनिधी ठेवलेले आहेत तेवढेच तुम्हाला कामगारांचे प्रतिनिधी जे आहेत ते ठेवायचे आहेत. ही कंडिशन इथं फॉलो होणार नाही. हा महत्त्वाचा
जो रूल आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, नाही तर एका साईडने चालत गेले. माथाडीमध्ये जेवढे कामगारांचे प्रतिनिधी तेवढेच मालकांचे प्रतिनिधी, वेतन संहितेमध्ये कामगारांचे प्रतिनिधी जेवढे तेवढेच मालकांचे प्रतिनिधी. वर्क कमिटीमध्ये ही कंडिशन फॉलो होणार नाही. इथं या रूलमध्ये म्हटले गेलेलं आहे, कामगारांचे प्रतिनिधी हे मालकांच्या प्रतिनिधीपेक्षा कमी नसावेत असं इथं म्हटलं गेलेलं आहे. ओके, म्हणजे कामगारांच्या प्रतिनिधींची संख्या एक तर इक्वल असायला पाहिजे, एक तर जास्त असायला पाहिजे. कमी असता ती अजिबात कामाला नव्हे. म्हणजे समजा आता यांनी मालकांचे प्रतिनिधी दिले, शर्माजी स्वतः मालकांच्या प्रतिनिधीमध्ये आला आणि त्याने त्याच्याबरोबरचा एक मॅनेजर ठेवला. मालकांचे प्रतिनिधी किती झाले तुमचे? 2 झाले. ओके, तर कामगारांचे प्रतिनिधीमध्ये फक्त तुम्ही एकटा राजूला ठेवणार आहात का? तर नाही, कारण की कंडिशन फॉलो होते का? मालकांचे प्रतिनिधी 2 आहेत, कामगारांचा प्रतिनिधी 1 आहे, चालेल का? नाही. मग राजू सोबत तुम्ही कोणाला ठेवलं? गण्याला ठेवलं. ओके, गण्याला ठेवलं, हे झाले 2. इक्वल असू शकतात, जास्त पण असू शकतात. राजूला वाटलं की सुनीताला पण आपल्याला इन्क्लूड करायचं आहे, तो सुनीता याच्यामध्ये येऊ शकते. 3 इथं येऊ शकतात, परंतु मालकांच्या प्रतिनिधीपेक्षा कामगारांचे प्रतिनिधी कमी असायला नकोत अशी कंडिशन याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. आता तुमच्याकडे ऑलरेडी 120 लोक आहेत. ओके, आणि 120 पैकी तुम्ही राजूलाच का चूज केलं किंवा गण्यालाच का चूज केलं किंवा सुनीतालाच का चूज केलं, याच्यासाठी पण एक प्रोसिजर असेल. समजा आपल्या कंपनीमध्ये एक युनियन आहे. ओके, युनियन आहे आणि हे तिघी लोक त्या युनियनचे काय आहेत? सदस्य आहेत. हे तिघी लोक सदस्य आहेत. मग शर्माजी काय करतील? शर्माजी युनियनकडे जातील आणि युनियनला सांगतील की तुमचे आम्हाला एवढे एवढे प्रतिनिधी द्या. मग शर्माजी जे असतील ते युनियनच्या सल्ल्याने राजूला पण निवडतील, गण्याला पण निवडतील आणि सुनीताला पण निवडतील. आणि या तिघांचं काय होतं? तिघांचं रजिस्ट्रेशन त्या युनियनमध्ये असेल. आता या कमिटीचं नेमकं काम काय असेल? ही वर्क कमिटी आपण जी स्थापन करतोय ती नेमके काय काम करेल? 3 प्रकारचे कामं तुम्हाला पाहायला भेटतील. पहिलं काय असेल? मालक आणि तुमचा जो कामगार वर्ग आहे यांच्यामध्ये एकदम मैत्रीपूर्ण संबंध जे आहेत चांगले ठेवावे, निर्माण करावे, टिकून ठेवावे, या सर्व गोष्टी ते कमिटी पाहणार आहेत. ओके, नंतर जेव्हा काहीतरी समस्या उद्भवली तर त्या समस्येवर चर्चा करणं, मतभेद असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करणं, ही दुसरी गोष्ट ते करतील. आणि जी तिसरी गोष्ट असेल, कर्मचारी हित आणि मालकांचं हित या दोघांकडे लक्ष देतील. अशा टाईपची जे गोष्टी असतील ती ही कमिटी करणार आहे. समजा तुमच्या फॅक्टरीमध्ये पिण्याच्या पाण्याचा त्रास झाला. ओके, शिफ्टचे जे टायमिंग असतील ते वारंवार चेंज होत असतील, याच्यासारख्या ज्या समस्या असतील त्या समस्यांवर तुम्हाला काय करावं लागणार आहे? वर्किंग कमिटी जी आहे, वर्क कमिटी जी आहे ती त्याच्यावर मस्त बैठकी वगैरे घेतील आणि बैठकीनंतर त्याच्यावरचा जो प्रश्न आहे तो त्याच्यामधून सॉल्व्ह होणार आहे. म्हणून वर्क कमिटीची जी कंडिशन आहे ती तुम्हाला कलम क्रमांक 3 मध्ये पाहायला भेटते. वर्क असा असतो, 3 असा असतो, लक्षात राहू दे बरं का. तर आता आपण नोट्समध्ये पाहिलं तर प्रकरण 2 मध्ये काय आहे? द्विपक्षीय मंच तुम्हाला प्रकरण 2 मध्ये दिलेलं आहे. याच्यामध्ये कार्यसमिती जी आहे, वर्किंग कमिटी जी आहे ती कलम 3 मध्ये तुम्हाला पाहायला भेटते. अट काय आहे? म्हणजे अप्लिकेबिलिटी कशा पद्धतीने अट असेल? कलम 3(1) मध्ये तुम्हाला अट पाहायला भेटते की कोणत्या आस्थापनेला वर्किंग कमिटी जी आहे ती बसवणं बंधनकारक असेल. ज्या औद्योगिक आस्थापनेत मागील 12 महिन्यात कोणत्याही दिवशी 100 किंवा त्याहून अधिक कामगार काम करत असतील किंवा होते तेथे कार्यसमिती स्थापन करणं समुचित सरकार बंधनकारक जे आहे ते करू शकतं. मी बोललो ना 100 पेक्षा 120 झाले तर 3(1) नुसार तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये वर्किंग कमिटी जी आहे ती स्थापन करणं बंधनकारक करू शकणार आहे. कोण करणार आहे? समुचित सरकार करणार आहे. आणि 3(1) मध्ये पुढे मेन्शन केलेलं आहे, या समितीत मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी असतील, मात्र कामगारांच्या प्रतिनिधींची संख्या मालकांच्या प्रतिनिधींपेक्षा कमी नसावी. मी बोललो ना तुम्हाला, 2 असतील तर 1 राहणार नाही, 2 असतील तर 1 तर 2 असतील, 1 तर इकडं 2 असतील तर इकडं 3, 4 किती असू शकतात. परंतु मालक आणि कामगारांच्या संख्येबद्दल तुम्हाला माहिती हवं की कामगारांची संख्या मालकांपेक्षा कमी असायला नको, इथं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. निवड पद्धत कसं असेल? कलम 3(2) नुसार तर निवड पद्धतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतं जे कामगारांचे प्रतिनिधी आहेत हे आस्थापनेतील कामगारांमधूनच निवडले जातील. आस्थापनेतील जे कामगार असतील त्यांच्यामधूनच ते निवडले जाणार आहेत. आणि याच्यामध्ये नोंदणीकृत जी ट्रेड युनियन आहे त्यांचा सल्ला घेणं याच्यामध्ये आवश्यक असणार आहे. कलम 9 अंतर्गत येईल. 9 जेव्हा शिकू तेव्हा आपण बोलू. या समितीचं कार्य काय असेल? मालक आणि कामगार यांच्यात सलोखा आणि चांगले संबंध प्रस्थापित करणं, उपाययोजना करणं, सामाजिक हिताच्या बाबतीवर चर्चा करणं, मतभेद दूर करणं, या सर्व हे समितीचं कार्य असणार आहे.
वर्क कमिटीवर प्रश्न येतो, 100 कामगारांचा जो आकडा असतो त्याच्यावर प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. कलम 4 बद्दल बोलूया. कलम 4 मध्ये तुम्हाला तक्रार निवारण समिती जी आहे ती पाहायला भेटेल. कधी स्थापन केली जाते आधी ते पाहूया, नंतर या तक्रार निवारण समितीमध्ये काय काय गोष्टी असतात ते पाहूया. समजा आपली कंपनी आहे, ओके, इकडे शर्मा, इकडे राजू. आता जर आपल्या कंपनीमध्ये म्हणजे कोणते औद्योगिक आस्थापनेमध्ये जर 20पेक्षा जास्त कामगार असतील, 20पेक्षा जास्त जर कामगार असतील तर त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर आस्थापनेमध्ये एक जी समिती आहे तक्रार निवारण समिती ती स्थापन करणं बंधनकारक असतं. जेव्हा आपण कंपनी स्टार्ट केलेली होती आपल्याकडे 8-10 मजूर होते, नंतर 15 झाले, नंतर 19 झाले. 19पर्यंत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची गरज नव्हती. जेव्हा आपले मजूर 20 किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाले त्या ठिकाणी आपल्याला तक्रार निवारण समिती जी आहे ती स्थापन करणं गरजेचं असणार आहे. ओके, आणि ते कलम क्रमांक 4 आपल्याला स्थापन करायचीच आहे. आता ही जी तक्रार निवारण समिती तुम्ही स्थापन केली त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये जेवढे कामगारांचे सदस्य असतील तितकेच सदस्य तुम्हाला मालकांचे ठेवावे लागणार आहेत. मालकांचे सदस्य आणि कामगारांचे सदस्य यांची जी संख्या असेल ती इक्वल असणार आहे. आता या समितीमध्ये किती लोक येतील याच्यासाठी सुद्धा तुम्हाला या नियमामध्ये पाहायला भेटेल. जास्तीत जास्त तुम्ही या समितीमध्ये 10 जे मेंबर आहेत ते ठेवू शकतात. 10पेक्षा जास्त मेंबर तुम्ही तक्रार निवारण समितीमध्ये ठेवू शकत नाही. आता आपल्याला आपल्या कंपनीमध्ये तक्रार निवारण समिती स्थापन करायची आहे. मालकांनी जर 8 दिले आणि कामगारांनी 8 दिले, ही संख्या किती झाली तुमची? 16 झाली. तर ही समिती चालणार नाही. मालकांचे सदस्य तुम्ही 4 ठेवा, कामगारांचे 4 ठेवा, टोटल तुमची 8 झाली. 10पेक्षा कमी आहे म्हणजे तुमची तक्रार निवारण समितीमध्ये सदस्य संख्या परफेक्टली झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही तक्रार निवारण समितीमध्ये आपली सदस्यांची संख्या जी आहे ती इक्वल ठेवू शकतात. आता तुमच्या इथं ऑलरेडी महिलासुद्धा कामगार आहेत. आता काही ठिकाणी महिलांसाठी नियम असतो 50% पाहिजे, 35% पाहिजे, 30% पाहिजे, असे वेगवेगळे नियम असतात. या कलम 4 मध्ये महिलांच्या बाबतीत सांगितलेलं आहे जेवढ्या तुमच्या कंपनीत महिला असतील त्यांच्या प्रमाणात तुम्हाला सदस्य द्यायचे आहेत. समजा तुमच्या कंपनीमध्ये 30 लोक आहेत आणि 10 महिला आहेत म्हणजे 1/3 महिला तुम्हाला या समितीमध्ये ठेवणं गरजेचं आहे. 1/3 म्हणजे तुम्ही डायरेक्ट 10 नका ठेवून द्या बरं का, त्यांच्या प्रमाणात ठेवायचे आहेत. काय प्रमाणात लक्षात राहू द्या, नाही तर 10च्या 10 स्त्रिया तुमच्या तक्रार निवारण समितीमध्ये असं चालणार नाही. 1/3 महिला आहेत तर यांच्या इक्वल संख्येच्या 1/3 महिला तुम्ही घेणं गरजेचं असणार आहे. आणि याच्यामध्ये अशी काही संख्या मेन्शन केलेली नाही की 30%, 35%, 50% असं काही मेन्शन केलेलं नाही. तुमच्या आस्थापनेमध्ये महिलांच्या संख्येच्या प्रमाणानुसार तुम्हाला सदस्यत्व जे आहे ते तक्रार निवारण समितीमध्ये द्यायचं आहे. आता पुढे गेल्यानंतर कोणती समिती जेव्हा स्थापन होते त्याच्यामध्ये अध्यक्ष राहतो. ओके, आता मग कोण असेल इथं? काही असे तुमचे स्वतंत्र सदस्य असणार आहेत का? नाही. इथं कामगारांचे सदस्य आहेत, मालकांचे सदस्य आहेत. तर इथं अध्यक्षामध्ये भांडण अजिबात करायचं नाही. अध्यक्ष जे पद असेल ते रोटेशन पद्धतीने येईल. रोटेशन पद्धत कशी असते? समजा यावर्षी जर मालकांच्या सदस्यांमधून अध्यक्ष बनला तर पुढच्या वर्षी कोणाचा बनेल? कामगारांचा प्रतिनिधींमधून बनेल. त्याच्या पुढच्या वर्षी परत मालकांचा, मालक कामगार, या पद्धतीने रोटेशन पद्धतीने तुम्हाला अध्यक्ष जो आहे तो ठेवायचा आहे. आता तुमची तक्रार निवारण समिती कंप्लीट झाली, तक्रार निवारण समिती तुमची बनली. मग तक्रार कशी करायची आणि कधी करायची हा प्रश्न तुमच्या मनात येईल की तुम्ही तक्रार जी आहे ती याच्यामध्ये कशी आणि कधी करणार आहेत. समजा आपला राजू होता, राजूच्या पगारामध्ये तुम्ही विनाकारण कपात केली. कोणी केली? या भाऊंनी करून टाकली किंवा त्याला सुट्टीच दिली नाही, सुट्टी त्याची नाकारली गेली. मग ज्या दिवशी तुमची घटना घडलेली आहे, या दिवशी तुमची घटना घडली त्या दिवसापासून 1 वर्षाच्या आत राजू जो आहे तो त्याची तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतो. ओके, 1 वर्षाच्या आत. किती? 1 वर्ष. 1 वर्षाच्या आत तो त्याची तक्रार निवारण समितीकडे दाखल करू शकतो. दुसरी गोष्ट, आता त्याने तक्रार दाखल केली, तक्रारीचा निकाल जो आहे तो कधी द्यायचा आहे? असं नाही होणार की 1 वर्ष त्याने तक्रार दाखल केली आणि 3-4 वर्ष केस चालत राहिली, त्याची तक्रार चालत राहिली, असं होणार नाही. तक्रार निवारण समितीला त्या तक्रारीवर जो डिसिजन आहे तो 30 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असेल. ओके, 30 दिवसांच्या आत त्यांनी संपूर्ण कारवाई करायची आहे आणि त्याच्यानंतर जो डिसिजन आहे तो द्यावा लागणार आहे. आता हे 30 दिवसांच्या आत त्यांनी जी डिसिजन दिलेला आहे त्याच्यामध्ये निर्णय जो होणार आहे तो बहुमताने होणार आहे.
बहुमताने का? कारण की इथं कामगारांचे बी सदस्य आहेत, मालकांचे बी सदस्य आहेत, त्यांचं बहुमत होईल आणि त्यांचा जो डिसिजन आहे तो होणार आहे. समर्थन कसं लागेल? निम्म्यापेक्षा जास्त. बहुमत कधी प्राप्त होईल त्याला? बहुमत कधी प्राप्त होईल त्याला? जेव्हा निम्म्यापेक्षा जास्त मत असेल तेव्हाच बहुमत प्राप्त होईल ना. इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, म्हणजे टोटल 8 झाले. 8मध्ये तुमचं 4पेक्षा जास्त तुम्हाला वोट पाहिजे, म्हणजे 5 वोटिंग जर पडलं तर निर्णय जो आहे तो बहुमताने तुमचा प्राप्त होणार आहे. आता समजा तक्रार निवारण समितीने काहीतरी डिसिजन घेतला आणि त्या डिसिजनवर तुमचा जो राजू आहे तो खुश नसेल तर काय करता येईल? तर असं नाही होणार की तो डायरेक्ट खुश नसेल तर जाऊ द्या सर काही विषय नाही, असं नाही. ज्या दिवशी त्याचा डिसिजन आलेला आहे, ओके, त्या डिसिजनपासून 60 दिवस मोजायचे, 60 डेज मोजायचे. आणि या 60 दिवसांच्या आत राजूने जो अधिकारी असतो, एक समेट घरून आणणारा अधिकारी असतो, कन्सिलेशन ऑफिसर म्हणतात, ओके, युनियनच्या माध्यमातून, डायरेक्ट जायचं नाही, युनियनच्या माध्यमातून कन्सिलेशन ऑफिसरकडे त्याने काय करायचं आहे? अर्ज करायचा आहे. सिंपलची गोष्ट आहे. त्या डिसिजनवर नाखुश असेल तर 60 दिवसांच्या आत युनियनच्या माध्यमातून ऑफिसरकडे, कन्सिलेशन ऑफिसरकडे त्याला काय करायचं आहे? अर्ज करायचा आहे. ओके. आता समजा असं काहीतरी झालं की शर्माजीने राजूला डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं, डिसमिजल करून टाकलं किंवा रिट्रेसमेंट केलं. आता हा एक पर्टिक्युलर राजूचा प्रश्न आहे की राजूला डायरेक्ट काढून टाकलं, कामावरून काढून टाकलं. आता अशा कंडिशनमध्ये राजू जो आहे कन्सिलेशन ऑफिसरकडे जाईल. कोणाकडे? कन्सिलेशन ऑफिसरकडे जाईल. आणि हा जो विवाद आहे त्याला औद्योगिक विवाद मानला जातो. लक्षात राहू द्या, जरी याच्यामध्ये फक्त आणि फक्त राजूच इन्व्हॉल्व असेल तरीसुद्धा हा एक औद्योगिक विवाद जो आहे तो मानला जातो. राजू जो असेल तो कन्सिलेशन ऑफिसरकडे जाईल, कन्सिलेशन ऑफिसरकडे अर्ज करेल. ह्या भाऊंनी ऑफिसरने काहीच केलं नाही, 45 दिवसाची वाट पाहिल, 45 डेजची वाट पाहिल. आणि 45 दिवसाची जेव्हा वाट पाहिल, 45 दिवसापर्यंत डिसिजन आलाच नाही तर राजू डायरेक्ट तुमचा ट्रिब्युनल कोर्टामध्ये जाऊ शकतो, डायरेक्ट न्यायालयामध्ये जाऊ शकतो. ओके. आता डायरेक्ट त्याला कोर्टामधून डायरेक्ट त्याला काय केलेलं आहे? आपण कंपनीतून काढून टाकलेला आहे. मग त्याचा जो अर्ज करण्याचा कालावधी असणार आहे 2 वर्षाच्या आत त्याने ही प्रोसेस जी आहे ती करणं गरजेचं आहे. म्हणजे कन्सिलेशन ऑफिसरकडे 2 वर्षाच्या आत त्याला अर्ज जो आहे तो करावा लागणार आहे ट्रिब्युनलकडे 2 वर्षाच्या आत त्याला अर्ज करायचा आहे. ओके. तर हे जी कलम 4 आहे त्याच्यामध्ये तक्रार निवारण समितीबद्दल दिलेलं आहे. पाहून घेऊया नोट्समध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. जसं मी बोललो की GRC, ज्याला ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी म्हणतात, कलम 4मध्ये मेन्शन केलेलं आहे. तिला मराठीमध्ये तक्रार निवारण समिती म्हणतात. काय करतात तर वैयक्तिक तक्रारी सोडवण्यासाठी ही समिती अतिशय महत्त्वाची भूमिका जी असते ती बजावत असते. कधी स्थापन होते त्याची अट दिलेली आहे कलम 4.1मध्ये. 20 किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या प्रत्येक औद्योगिक आस्थापनेत 1 किंवा अधिक तक्रार निवारण समित्या ज्या असतात त्या असणं आवश्यक असणार आहे. असं नाही होणार की एकच तक्रार निवारण समिती असेल, अनेकसुद्धा असू शकतात. अटमध्ये दिलेला आहे. फक्त कंडिशन आहे त्या पर्टिक्युलर आस्थापनेमध्ये 20पेक्षा जास्त जे कामगार आहेत ते कार्यरत असले पाहिजे. मग याची रचना 4.2 आणि 4.4मध्ये दिलेली आहे. मालक आणि कामगार यांची समान संख्या असेल आणि समितीच्या सदस्यांची जास्तीत जास्त संख्या काही ती असणार आहे 10 असणार आहे. बोललो होतो मी तुम्हाला 10पेक्षा समितीतली सदस्यांची संख्या जास्त असणार नाही. अध्यक्ष 4.3मध्ये दिलेला आहे, ज्याच्यामध्ये समितीचा अध्यक्ष मालक आणि कामगार प्रतिनिधीमधून दरवर्षी आलटून पालटून म्हणजे रोटेशनल बेसिसवर निवडला जातो. बोललो होतो मी तुम्हाला, 1 वर्षी जर मालक असेल दुसऱ्या वर्षी कामगार, परत मालक कामगार, या पद्धतीने त्याचा अध्यक्ष असेल. महिलांचं प्रतिनिधित्व 4.4मध्ये आहे. या समितीत महिला कामगारांचं पुरेसं प्रतिनिधित्व असणं आवश्यक असणार आहे आणि हे जे प्रमाण असेल एकूण कामगारांमधील महिलांच्या प्रमाणापेक्षा कमी नसावे. मी बोललो होतो ना, 30 लोक असतील, 3 महिला असतील तर किती होतं? 3 महिला असतील तर तुमचे किती होतं? 3/30. ओके. 1/10. मग या समितीमध्ये 1/10 महिला तुम्हाला पाहायला भेटतील. आता प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा टाईमलाईन जी आहे 4.5मध्ये दिलेला आहे. तक्रार दाखल करण्याची मुदत वाद निर्माण झाल्याच्या कारणापासून 1 वर्षाच्या आत, म्हणजे जो राजू होता ज्या दिवशी त्याला वाद निर्माण झाला त्याच्या 1 वर्षाच्या आत त्याला तक्रार जी आहे ती GRCकडे नेमणं बंधनकारक असणार आहे.
या निर्णयाचा कालावधी कधी येतो? जेव्हा GRC कडे तक्रार गेली त्याच्यानंतर अर्ज झाल्यापासून 30 दिवसांच्या आत. आता इथं बोल्ड जे केले ना ते प्रश्न आहेत. ओके, 30 दिवसांच्या आत समितीने आपली कारवाई जी आहे ती पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. निर्णय कसा येईल? 4/7 मध्ये दिलेला आहे. मेजॉरिटी व्ह्यूजने दिला जातो. यासाठी कामगारांच्या निम्म्याहून अधिक प्रतिनिधींची सहमती असणं आवश्यक आहे, अन्यथा निर्णय झाला नाही असं मानलं जातं. म्हणजे समजा कामगारांचा एखादा वाद झाला आणि त्याच्यामध्ये 4 कामगारांपैकी एकाने मतदान केलं तर निर्णय झाला नाही असं मानलं जातं. आता अपील करण्यासाठी सुद्धा याच्यात मेन्शन केलेलं आहे. अपील आणि कन्सिलेशन समझोता अधिकाऱ्याकडे, ज्याला कन्सिलेशन ऑफिसर म्हणतात, जो अर्ज आहे जर 30 दिवसात समितीने निर्णय दिला नाही, आता ही पण कंडिशन आहे, समितीने निर्णय दिला नाही किंवा कामगार निर्णयावर समाधानी नसेल तर तो निर्णय आल्यापासून 30 दिवसांची मुदत संपल्यापासून 60 दिवसांच्या आत समझोता अधिकाऱ्याकडे काय करायचं आहे, त्याला 60 दिवसांच्या आत तुम्हाला काय करायचं आहे, समझोता अधिकाऱ्याकडे त्याचा जो डिसिजन आहे तो घेऊन जायचा आहे. याबद्दल सुद्धा मी डिस्कशन जे होतं ते केलेलं होतं. नंतर कलम 4.10 आणि 4.11 मध्ये समझोता अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर 45 दिवसानंतर कामगार थेट न्यायाधिकाऱ्याकडे खटला वर्ग करण्यासाठी अर्ज करू शकतो. मात्र हा अर्ज कामगाराला सेवेतून काढल्याचा किंवा बडतर्फ केल्याच्या तारखेपासून 2 वर्षाच्या आत करणं कायद्याने बंधनकारक आहे. हे आपण डिस्कशन केलं होतं. 4.9 मध्ये दिलेलं आहे, जर मालकाने एखाद्या वैयक्तिक कामगाराला कामावरून काढलं तर त्यांच्यातील जो वाद आहे तो औद्योगिक विवाद मानला जाईल. मग त्यात दुसरा कोणताही कामगार किंवा ट्रेड युनियनचा त्याच्यामध्ये सहभाग असणार नाही. GRC बद्दल या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट कलम तुम्ही कलम क्रमांक 4 कडे पाहू शकतात. ओके, तर कलम क्रमांक 4ला तुम्हाला लक्ष देऊन करायचं आहे. कलम 4वर एखाद्या शिपमध्ये प्रश्न फसेल. आता आपण प्रकरण क्रमांक 3 कडे जाऊया. या प्रकरण क्रमांक 3 मध्ये जे कामगार संघटना असतात, ट्रेड युनियन्स असतात, त्यांच्याबद्दल कलम जे आहेत ते दिले गेलेले आहेत. कलम 5 ते 27 पर्यंत तुम्हाला ट्रेड युनियनचे जे कलम आहेत ते पाहायला भेटतील. ओके, तर कलम क्रमांक 5 आधी याचं काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. ट्रेड युनियनचा जो निबंधक असतो त्याची जी नेमणूक आहे त्याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. नेमणूक कोण करणार आहे? राज्य सरकार अधिसूचनेद्वारे ट्रेड युनियनचा निबंधक रजिस्ट्रार जो असतो त्याची नेमणूक जो असतो ते करत असतं. राज्य सरकार त्याच्या आवश्यकतेनुसार ॲडिशनल, जॉईंट, डेप्युटी रजिस्ट्रार यांची नियुक्ती जी असते ती करू शकतात. कलम क्रमांक 5 मध्ये तुम्हाला काही एक्सप्लेनेशनची गरज नाही. प्रश्न याच्यावरून फॉर्म होईल की ट्रेड युनियनचे निबंधक जे आहेत त्याची नेमणूक कोण करतं? राज्य सरकार करतं. दुसरा पॉईंट निघेल की ट्रेड युनियनचे निबंधक याच्याबद्दल कोणतं कलम आहे? तर कलम क्रमांक 5 आहे. तिसरा पॉईंट निघतो की कलम क्रमांक 5 मध्ये काय दिलं गेलेलं आहे? तर ट्रेड युनियनचा निबंधक याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला कलम क्रमांक 5 मध्ये जे आहेत ते पाहायला भेटतात. आता मेजरली जे स्टार्ट होतं तुमचं कलम क्रमांक 6 पासून स्टार्ट होतं. ओके, तर 6 मध्ये पाहूया कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत ते दिल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, मग कलम क्रमांक 6चं सुरुवात पुन्हा एकदा आपल्या स्टोरीपासून करूया की आपल्याला काय करायचं आहे. आता ट्रेड युनियन बनवायची आहे. ओके, डोक्यात टार्गेट लक्षात राहू द्या, ट्रेड युनियन बनवायची आहे. एखाद्याला ट्रेड युनियन जर बनवायची असेल, ओके, तर कामगार संघटना जर बनवायची असेल तर कशा पद्धतीने तुम्हाला काम करता येईल. पहिली गोष्ट, ही आपली कंपनी होती. या कंपनीमध्ये 1-2 कॅरेक्टर होते. इथं आता कामगार संघटना बनवायची आहे. या भाऊंचं काही काम असेल का? नाही. आपण याच्याकडे लक्ष देऊया. हा आपला कामगार असणार आहे. ओके, आपल्याकडे 3-4 लोक होते. एक राजू होता, एक गण्या होता, एक सुनीता होती, असे भरपूर लोक आहेत. ओके, आणि यांनी आता ठरवलेलं आहे की आपली कंपनी मोठी होते तर आपल्या कंपनीमध्ये सुद्धा काय पाहिजे? आपल्याला कामगार संघटना पाहिजे आहे. काय पाहिजे आहे? कामगार संघटना पाहिजे आहे. नाव वगैरे ठरवून अशा टाईमला चालत नाही. या संघटनेची जी नोंदणी आहे कायदेशीररित्या आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि जो नोंदणी करणारा अधिकारी असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? निबंधक म्हणणार आहोत, रजिस्ट्रार म्हणणार आहोत, जो कलम क्रमांक 5 मध्ये तुम्हाला दिलेला आहे. ओके, आता ही जी पलटण होती ती तुमची रजिस्ट्रारकडे गेली. हा तुमचा रजिस्ट्रार आहे असं समजा. या रजिस्ट्रारकडे तुमची ही पलटण गेली आणि त्यांनी सांगितलं, सर आम्ही कामगार संघटना ओपन केलेली आहे, तुम्ही याच्यावर सही करा, आमच्या कामगार संघटनेला मान्यता द्या. तर रजिस्ट्रार जो आहे लगेच साईन करेल का? हां, चला तुमची कामगार संघटना आली, चला तुमची कामगार संघटना रजिस्टर करून घेतो, असं होणार नाही. त्याच्यासाठी काहीतरी अटी असतात, काहीतरी शर्ती असतात, काहीतरी निकष असतात. आणि जे अटी, शर्ती, निकष जे आहेत, नोंदणीसाठीचं जे निकष आहे ते तुम्हाला कलम क्रमांक 6 मध्ये जे आहे ते पाहायला भेटेल. ओके,
तर पाहूया यांची जी कंपनी आहे, यांचा जो कामगार संघटना आहे, कशा पद्धतीने हे रजिस्टर करू शकतात. ठीक आहे, याच्यामध्ये कलम 6 मध्ये आपल्याला पाहायचंच आहे की नोंदणी कशा पद्धतीने तुम्हाला करणार आहेत. पहिली गोष्ट, याच्यातली पहिली गोष्ट आपण पाहणार आहोत. पहिली गोष्टमध्ये कोणतीही तुम्हाला कामगार संघटना असेल, तिची जर नोंदणी करायची असेल तर कमीत कमी 7 किंवा त्यापेक्षा जास्त लोक लागणार आहेत. कमीत कमी 7 किंवा त्यापेक्षा जास्त जे लोक आहेत त्यांनी युनियनची जी नियमावली असेल त्याच्यावर त्यांनी साईन केल्या पाहिजे. ओके, समजा राजू आणि गण्या या दोघांनी काय केलं, कामगार युनियनची त्यांनी अशी मस्त नियमावली बनवली. ही नियमावली बनवली. ओके, ही तर मस्त नियम वगैरे लिहून गेले आणि 2 जण गेले, सह्या केल्या आणि 2 जण रजिस्ट्रारकडे गेले. तर रजिस्ट्रार ॲक्सेप्ट करेल का? तर नाही, तिथं रजिस्ट्रार ॲक्सेप्ट करणार नाही. त्यांना काय करायचं आहे, अजून हे तर 2 होते, अजून किती लोक लागतील? मिनिमम 7 लोक लागणार आहेत ना. तर अजून टोटल 5 लोक त्यांना घेऊन जायचे असतील आणि हे जे 7 लोक आहेत ते त्या अर्जावर काय करणार आहेत, सोबत घेऊन जातील आणि त्यांचे सह्या जे आहेत त्या अर्जावर करणार आहेत. पहिली कंडिशन आहे, मिनिमम 7 लोक तुम्हाला अर्जावर साईन करून घ्यावे लागणार आहेत. ही कंडिशन क्लिअर झाली. दुसरी कंडिशनकडे जाऊया. दुसरी कंडिशन काय असेल, 10% किंवा 100 कामगार, ही दुसरी कंडिशन असेल. आता याच्यात काय असेल, आता आपल्या फॅक्टरीमध्ये शर्माजीची जी फॅक्टरी होती त्याच्यामध्ये टोटल 500 कामगार आहेत आणि हे 500 कामगारांच्या 10% तुम्हाला करायचं आहे. 500च्या 10% किती असेल, तर 500च्या 10% तुमचे 50 असतील. हा जो 50चा आकडा आहे तो 100पेक्षा लहान आहे का? 100% 100पेक्षा तो लहान आहे. 100 मोठा इथं तुम्हाला दिसतो आणि हा 50चा आकडा दिसतो. तर या दोघांपैकी जे कमी आहेत, कमी कोणता आहे? 50चा आकडा आहे. ओके, मग यांनी जी संघटना, हे जे संघटना स्थापन करत आहेत त्या संघटनेच्या सदस्यामध्ये मिनिमम 50 लोकांनी सह्या केलेल्या पाहिजेत. त्या युनियनमध्ये मिनिमम किती लोक पाहिजे तुम्हाला? 50 लोक पाहिजे. समजा या कंपनीमध्ये टोटल 1700 लोक असतील. किती? 1700 लोक. मग 1700चे 10% किती होतात? 170. 170 आणि 100 कंपेअर करायचं. कोणता लहान आहे? 100 लहान आहे. मग जर 1700 लोकांची कंपनी असेल तर तिथं कमीत कमी 100 लोकांनी त्या युनियनचा सदस्य होणं त्याच्यामध्ये बंधनकारक असणार आहे. 10% किंवा 100 इतक्या लोकांनी युनियनचा सदस्य होणं आवश्यक असणार आहे. ओके, हा त्याचा दुसरा रूल झाला. म्हणजे यांची जी युनियन आहे त्यांच्यामध्ये कमीत कमी किती लोकांना पाठिंबा लागणार आहे? कमीत कमी त्यांना 50 लोकांचा पाठिंबा लागणार आहे. म्हणजे 10% किंवा 100 याच्यापैकी जो कमी असेल तितके लोक युनियनचा सदस्य त्यांच्या युनियनमध्ये असलं पाहिजे. ही तुमची दुसरी कंडिशन झाली. तिसरी कंडिशन, आता समजा काय कंडिशन आली, 10 लोक, राजू काय केलं, राजूने 10 लोक घेऊन गेला. टोटल 10 लोक घेऊन गेला आणि 10 जणांनी मिळून तिथं अर्ज केलेला आहे. ओके, 10 लोकांनी मिळून काय केलेलं आहे? अर्ज केलेला आहे रजिस्ट्रारजवळ. आता 10 लोकांनी अर्ज केला, त्याच्यापैकी 4 लोक सोडून गेले. काय केलं? 4 लोकांनी तो अर्ज जो होता तो माघार घेतली. उरले किती? 6 लोक. उरले किती? 6 लोक. तर 50%च्या वरती जर असतील, 50%च्या वरतीत ना 6 लोक उरलेले आहेत, तर 50%च्या जर वरती असतील तर तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार नाही. ही कंडिशन सुद्धा तुम्हाला या नियमामध्ये पाहायला भेटेल. परंतु जर 6 जणांनी माघार घेतली तर 50%च्या वरती गेले, 50%च्या वरती गेले, 50%च्या वरती लोकांनी माघार घेतलेली आहे, तर याने जो अर्ज रजिस्ट्रारकडे केलेला होता तो काय होणार आहे? तो होणार आहे बाद. ही तुमची तिसरी कंडिशन असणार आहे. आणि याच्यामध्ये चौथी कंडिशन तुम्हाला पाहायला भेटेल. चौथी कंडिशन एकच आहे. पहिले जे 2 रूल आहेत ते कंटिन्युअसली तुम्हाला फॉलो करायचे आहेत. म्हणजे समजा माझी युनियन रजिस्टर झाली, 7 लोक, मी सदस्य संख्या 7 ठेवलेली होती, 7 लोक आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर 10% लोकांनी मला युनियनचे सदस्य म्हणून रजिस्ट्रार आहेत. ओके, सगळं व्यवस्थित चालू आहे. परंतु आता मी काय केलं, रजिस्टर झाल्यानंतर 1 वर्षानंतर माझे 7 सदस्यांपैकी 4 सदस्य सोडून चालले गेले, माझ्याकडे सदस्य नाहीत. किंवा 10% जो कोटा होता किंवा 100 लोकांचा कोटा होता, जो मिनिमम होता, जो आपण घेतलेला होता, युनियनचे जे सदस्य होते मिनिमम आपण घेतलेले होते, त्याच्यापेक्षा कमी तुमचे युनियनचे सदस्य झाले. तर असं होता कामा नये. म्हणजे तुम्हाला जर युनियन रन करायची असेल तर 7पेक्षा कमी सदस्य त्याच्यामध्ये नको आणि 10%पेक्षा कमी सदस्य त्या युनियनमध्ये नको. जर कमी झाला तर तुमची युनियनची जी मान्यता आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक जो आहे तो जाणताना दिसेल. हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 6 मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग नोट्समध्ये पाहूया, नोट्समध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. आपण कलम क्रमांक 6 पाहत होतो. कलम क्रमांक 6 मध्ये नोंदणीसाठीचे निकष दिलेले आहेत.
ट्रेड युनियन जर तुम्हाला स्थापन करायची असेल आणि त्याची नोंदणी करायची असेल तर कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात ते कलम क्रमांक 6 मध्ये तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. किमान सदस्य युनियनच्या किमान 7 किंवा अधिक सदस्यांची त्यांच्या नावाची स्वाक्षरी करून नोंदणीसाठी अर्ज करणं आवश्यक आहे. म्हणजे मिनिमम 7 लोक युनियनचे जे सदस्य असतील त्यांच्या नावाची स्वाक्षरी नोंदणीच्या अर्जामध्ये असणं आवश्यक असणार आहे. नोंदणीच्या वेळेची अट जी आहे, अर्ज करण्याच्या तारखेला त्या आस्थापनेतील किंवा उद्योगातील एकूण कामगारांपैकी किमान 10% कामगार किंवा 100 कामगार यापैकी जे कमी असेल ते युनियनचं सदस्य असणं त्याच्यावर काय असेल, बंधनकारक असणार आहे. तिसरी आहे सततची अट, जी आता मी बोललो की युनियनची नोंदणी झाल्यानंतरही त्यांच्याकडे एकूण कामगारांच्या किमान 10% किंवा 100 यापैकी जे कमी असतील ते सदस्य असणं आवश्यक असणार आहे. मात्र ही सदस्य संख्या कोणत्याही परिस्थितीत 7 पेक्षा कमी होता कामा नये. नंतर जर अर्ज केल्यानंतर नोंदणी होण्यापूर्वी काही सदस्यांनी राजीनामा दिला तरी त्यांचा अर्ज जो आहे तो अवैध ठरत नाही. फक्त राजीनामा देणाऱ्यांची संख्या एकूण अर्जदारांच्या निम्म्यापेक्षा जास्त नसावी. मी आता तुम्हाला जे एक्सप्लेन केलं की 4 गेले चालतील, 6 गेले चालणार नाही. ओके, तर एवढं सर्व तुम्हाला कलम क्रमांक 6 मध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. आता आपण कलम क्रमांक 7 कडे जाऊया. आपण कलम क्रमांक 6 मध्ये काय पाहिलं की ट्रेड युनियनचं तुम्हाला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे. ओके, नोंदणी कशी होते आणि त्याच्यात सदस्य किती लागतात, लोक किती लागतात. मग नुसतं लोक गोळा करून तुम्ही युनियन नोंदणी होत नाही. तर युनियन नोंदणीसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या युनियनची नियमावली जी आहे ती जी घटना आहे ती तुम्हाला एस्टॅब्लिश करावं लागणार आहे. प्रत्येक युनियनला काय असेल त्याचे कॉन्स्टिट्यूशन और रूल असणार आहे. ओके, ही नियमावली कशी तयार करावी, त्यात कोणते मुद्दे असतील, कोणते मुद्दे कायद्याने त्याच्यामध्ये बंधनकारक आहेत ते कलम क्रमांक 7 मध्ये दिले गेलेलं आहे. म्हणजे राजू आणि गण्या जो असेल तो तुमचा निबंधकाकडे गेला आणि सांगितलं की आमच्याकडे 10% आहेत, आमच्याकडे 7 पेक्षा जास्त लोक आहेत, आमच्याकडे 100 पेक्षा जास्त सदस्य आहेत, चला आमची नोंदणी करून घ्या. असं करणार नाही. निबंधक त्याला विचारेल की तुम्ही जी नियमावली आहे ती कुठं आहे आणि नियमावलीमध्ये जे शासनाने कायद्याने जे सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहून आणलेल्या आहेत का नाही, हे सर्व तो रजिस्ट्रार तुम्हाला विचारेल. मग तेव्हा काय करायचं आहे, कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला नियमावलीमध्ये ठेवावं लागतील. पहिली जी गोष्ट असेल ती म्हणजे युनियनचं नाव काय असेल. मग राजू सांगतो की नरडाणा MIDC कामगार एकता युनियन, तर युनियनचं नाव राजूने दिलं. युनियन कोणत्या उद्देशासाठी आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये नियमावलीमध्ये मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ओके, हे झालं युनियनचं नाव आणि उद्देश तुम्हाला त्याच्यात द्यायचा आहे नियमावलीमध्ये. दुसरी गोष्ट असेल, तुम्हाला जो कामगारांकडून तुम्ही काहीतरी फीस घेणार, कामगारांकडून काहीतरी पैसा गोळा करणार आहात, तर त्या निधीचा वापर कसा करतात याची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. निधीचा वापर कोणत्या कायदेशीर कामासाठी वापरला जाईल ते सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करणं गरजेचं असेल. नंतर युनियनचे जेवढे सदस्य आहे त्यांची यादी ठेवली जाते. म्हणजे तुमचे जेवढे सदस्य आहेत त्यांची यादी ठेवा. नंतर ती पाहण्याची सुविधा ठेवा की प्रत्येक व्यक्तीला दिसायला पाहिजे. नंतर फॅक्टरीच्या याच्यामध्ये जे तुमचे कामं करतात त्यांना सामान्य सदस्य, नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष या पद्धतीचे जे सर्व गोष्टी असतील त्या सदस्यांच्या यादीमध्ये मेन्शन केलेलं पाहिजे. जे कामगार नाहीत त्यांना, समजा आता तुम्ही एखादा बाहेरचा एखादा कायदेतज्ञ युनियनवर घेत असणार, ओके, तर त्यांना कसं घ्यायचं, काय घ्यायचं त्याच्या तरतुदी तुम्हाला नियमावलीमध्ये मेन्शन करावं लागतील. नंतर वर्गणी, युनियन जी असते ना तिला चालवण्यासाठी तुम्हाला सदस्यांकडून वर्गणी जी आहे, सबस्क्रिप्शन जे असतं ते घ्यावं लागतं. मग ते लोक तुम्हाला पैसे देतील. समजा त्यांनी 300 रुपये दिले, मग हे 300 रुपये दिल्यानंतर त्या लोकांना काय फायदे भेटतील किंवा एखादा दंड कशा पद्धतीने आकारला जाईल हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल. वर्गणी गोळा केल्यानंतर लोकांना काय फायदा होईल किंवा लोकांना काय तोटा होईल हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल. नंतर ही गोष्टसुद्धा मेन्शन करायची आहे की निवडणूक तुम्ही कशा पद्धतीने घेईल. युनियनची वार्षिक सर्वसाधारण जी सभा येते, प्रत्येक वर्षाला 1 सभा, 2 सभा, 3 सभा अशा सभा ज्या होतात त्या कशा पद्धतीने होतील, कुठं होतील, कशा टाईपने होतील हे सर्व तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि युनियनची जी कार्यकारिणी बनवलेली असेल तर आणि पदाधिकाऱ्यांची जी निवडणूक असेल दर 3 वर्षातून एकदा घेणं त्याच्यामध्ये काय असेल, बंधनकारक असणार आहे. आणि हा कायद्याचा नियम आहे डायरेक्ट की 3 वर्षातून तुम्हाला एकदा इलेक्शन जे आहे ती घेणं याच्यामध्ये बंधनकारक असेल. म्हणजे आज जर तुमचा राजू बनला तर 3 वर्षानंतर परत गण्या बनेल. अशा पद्धतीचं जे असेल 3 वर्षातून तुम्हाला काय करायचं आहे, युनियनची जी कार्यकारिणी आहे आणि पदाधिकारी आहेत त्याची निवडणूक घेणं याच्यामध्ये बंधनकारक असणार आहे. नंतर
युनियनचे पैसे जे असतात त्याची सुरक्षितता, दरवर्षी आपण ऑडिट करतो युनियनचं, ते कोण करेल, कशा पद्धतीने करेल, ते सुद्धा तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे सर्व ज्या टेक्निकल नियमावली असतील ना, ती नियमावली तुम्हाला लागणार आहे. तुम्ही डायरेक्ट जाऊन काय असं नाही की लोक घेऊन गेले रजिस्टर्ड करून घेतला, असं होणार नाही. नियमावली बनवणं महत्त्वाचं ठरणार आहे. नंतर उद्या उठून जर युनियन बंद करायची वेळ आली तर ती नेमक्या कोणत्या पद्धतीने तुम्ही बंद करणार आहात याचाही नियम आधीच बनवून ठेवावा लागत असतो आणि ते नियमावलीमध्ये तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. हे सर्व तुम्हाला कलम क्रमांक 7 मध्ये दिलेलं आहे. जर कोणाला युनियन टाकायची असेल ना तर त्यासाठी हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट बनेल. आता आपण कलम क्रमांक 8 आणि कलम क्रमांक 9 पाहणार आहोत. कलम क्रमांक 8 मध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि कलम क्रमांक 9 मध्ये सर्टिफिकेट मिळणे आणि कॅन्सल होणे याबद्दलच्या तरतुदी आहेत त्या दिल्या गेलेल्या आहेत. ओके, आता काय झालं, तुमचे 2 लोक होते जे तुमची ट्रेड युनियन जी आहे ती स्थापन करण्यासाठी गेलेले होते. कोण होता तुमचा? एक होता राजू आणि त्याचा असिस्टंट कोण होता? गण्या. ओके, दोघं जणांनी त्यांना काय करायचं आहे, ट्रेड युनियनची नोंदणी जी आहे ती करायची आहे. कोणाकडे करणार आहेत? निबंधकाकडे करणार आहेत. मग अर्ज घेऊन गेले. मग अर्ज कशा पद्धतीने करता येईल तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी 2 पद्धती ते वापरू शकतील. एकतर ऑनलाईन करणार आहेत, एकतर ऑफलाईन जे आहे त्याचा अर्ज जो आहे तो करणार आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने. दुसरी गोष्ट, या अर्जामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होईल तर अर्जामध्ये सगळ्यात पहिले देतील ते प्रतिज्ञापत्र, ॲफिडेविट देतील एक. ओके, दुसरी जी गोष्ट आहे या अर्जामध्ये काय देतील, जी तुम्ही आता नियमावलीवरती बनवली ना तर ती नियमावलीची एक प्रत देतील. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती काय देतील तर अर्ज करण्यासाठी जे सदस्यांनी जे हे दिलेलं होतं पा, सदस्यांनी सह्या करून अर्ज दिलेला होता तो अर्जसुद्धा त्याच्यामध्ये जोडावा लागणार आहे. या 3 गोष्टी त्या जोडतील आणि एक तो ऑनलाईन अर्ज करतील किंवा ऑफलाईन जो आहे तो अर्ज करणार आहे. आता समजा यांनी जी युनियन बनवलेली होती ती 1 वर्षाच्या आधीपासूनच ती कार्यरत होती, फक्त तिचं रजिस्ट्रेशन झालेलं नव्हतं. म्हणजे 1 वर्षापासूनच ते पैसे गोळा करत होते, त्यांच्या पद्धतीने ते युनियन चालवत होते. अशा वेळेस काय होईल, त्यांना या 3 तर लागतीलच, परंतु चौथी जी गोष्ट आहे ती अजून एक लागणार आहे. ती म्हणजे त्यांना त्यांचं दायित्व जे असेल, दायित्व म्हणजे मालमत्ता. म्हणजे समजा ते 1 वर्षापासून काम करतायत आणि 1000 लोकांकडून 100 रुपये घेत आहेत, तर यांच्यामुळे काहीतरी मालमत्ता त्यांची बनत असेल ना तर हे मालमत्ताचं जे विवरणपत्र आहे ते त्यांना द्यावं लागणार आहे. युनियनची जी मालमत्ता आहे किंवा दायित्व जे आहे ते त्यांना एक इन्क्लूड जे आहे, हिशोबाचं जेवढं पण स्टेटमेंट असेल ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये द्यावं लागणार आहे. जर एकदमच नवी असेल तर 3च गोष्टी द्या आणि एकदम म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त युनियनचा कारभार चालत असेल, फक्त रजिस्ट्रेशन झालेलं नसेल आणि मग रजिस्ट्रेशन करायला गेले तर तुम्हाला काय मालमत्ता हिशोब जो आहे तो त्यांना प्रोव्हाइड करण्यात. आता समजा एक कंडिशन आली, या कंडिशनमध्ये काय झालं, राजूने ह्या सर्व गोष्टी जमा केल्या आणि त्याने काय केलं, त्यांना युनियनला नाव दिलं, नरडाणा MIDC कामगार सेना असं नाव दिलं. आता निबंधकाकडे सर्व गोष्टी आल्या, त्याचा अर्ज आला, प्रतिज्ञापत्र, या सर्व गोष्टी आल्या. मग निबंधक डायरेक्ट तुम्हाला ते नाव देणार नाही. निबंधक त्याच्या लिस्टमध्ये चेक करेल की या नावाने कोणती संघटना रजिस्टर आहे की नाही. जर या नावाने कोणती संघटना रजिस्टर असेल तर तो काय करेल, राजूला सांगेल की तुम्ही जे नाव आहे ते चेंज करून या. जर जोपर्यंत राजू ते नाव चेंज करत नाही तोपर्यंत ती जी युनियन आहे ती रजिस्टर होणार नाही. जर ऑलरेडी हे नाव नसेल तर डायरेक्ट तुम्हाला तुमचा अर्ज स्वीकारला जाईल आणि पुढच्या ज्या प्रोसेस आहेत, नोंदणीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या कंप्लीट होतील. म्हणजे समजलं ना तुम्हाला, पहिले नाव दिल्यानंतर तो चेक करेल की त्या नावाची संघटना आहे की नाही. जर नसेल तर काही टेन्शन नाही, जर असेल तर तो तुम्हाला सांगेल की तुम्ही काय करा, तुमचं जे नाव आहे ते चेंज करून आणा. या सर्व गोष्टी तुम्हाला या कलम क्रमांक 8 मध्ये पाहायला भेटतील. मग आता पुढे गेल्यानंतर आपण कलम क्रमांक 9 मध्ये जाऊया. कलम क्रमांक 9 मध्ये नेमका कोणकोणत्या गोष्टी होतील. समजा राजूने काय केलं, राजू आणि गण्याने ऑनलाईन अर्ज केला, या सर्व गोष्टी त्यांनी दिल्या. मग नाव पण दिलं, नाव पण समाधान झालं, निबंधकाकडे सर्व झालं, निबंधकाकडे सर्व गोष्टी आल्या. मग निबंधक काय करतो, ते जी युनियनचं नाव दिलेलं आहे ते एका रजिस्टरमध्ये नोंदणी करून देतो. त्याच्याकडे एक रजिस्टर असेल, त्या रजिस्टरमध्ये तो नोंदणी करेल की पर्टिक्युलर युनियनची आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग नोंदणी केल्यानंतर त्याला जो राजू आणि गण्या आहे हे दोघं त्याच्यासमोरच उभे आहेत, मग काहीतरी प्रूफ द्यावं लागेल ना. तर काहीतरी प्रूफ म्हणून ते त्याला काय करतात, एक नोंदणी प्रमाणपत्र देतात. काय देतात? नोंदणी प्रमाणपत्र जे आहे
ते त्याला देतात. आणि नोंदणी प्रमाणपत्र कशा कलमाचे अन्वय भेटेल, तर कलम क्रमांक 9चे अन्वय त्यांना काय भेटणार आहे, नोंदणी प्रमाणपत्र भेटणार आहे. जेव्हा राजू आणि गण्याला नोंदणी प्रमाणपत्र भेटलं, याचा अर्थ आहे कायद्याच्या नजरेत त्याची जी युनियन आहे ती अधिकृतपणे नोंदणी झालेली आहे आणि त्याचा तो एक निर्णायक पुरावा असणार आहे. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र काय असेल त्याचा एक निर्णायक पुरावा असणार आहे. आता हे झालं नवीन संघटनेच्या बाबतीत. ओके, जुन्या संघटनेच्या बाबतीत बोलूया. काही अशा भरपूर संघटना आहेत ज्या 1926च्या जुन्या कायद्यानुसार रजिस्टर आहेत. 1926ला युनियनचा रजिस्ट्रेशन कायदा होता, त्याच्यानुसार त्या ज्या संघटना आहेत त्या रजिस्टर करण्यात आलेल्या आहेत. ओके, आता त्या संघटनांचं काय होईल, तर त्या संघटना सुद्धा नवीन कायद्यानुसार काय असणार आहे, त्यांना नोंदणीकृत मानलं जाणार आहे. म्हणजे त्यांची नोंदणी झालेली आहे असं मानलं जाणार आहे. परंतु याच्यामध्ये त्यांना नोंदणीकृत मानलं जाईलच, परंतु त्या पर्टिक्युलर ज्या संघटना आहेत त्यांना एक गोष्ट द्यावी लागणार आहे, ती म्हणजे कलम क्रमांक 7मध्ये जे नियमावली होती, ज्या नियमावली मेन्शन केलेली होती ती त्यांना पुन्हा एकदा सादर जी आहे ती करावी लागणार आहे. म्हणजे ज्या संघटना 1926च्या जुना रूलनुसार नोंदणीकृत आहेत त्यांना आपल्याला नोंदणीकृतच ठेवायचं आहे, परंतु त्या संघटनेकडून तुम्हाला नियमावली जी आहे ती परत मागवायची आहे. जर तुम्ही रजिस्टर बनले तर लक्षात ठेवायचं की त्यांना परत नियमावली मागवणं गरजेचं असणार आहे. तर तुम्हाला समजलं असेल की ऑलरेडी ज्या नोंदणीकृत होत्या त्यांना फक्त नियमावली जो कलम क्रमांक 7 होता त्याच्यानुसार नियमावली दाखवणं गरजेचं असणार आहे. आता काय होईल याच्यामध्येच कलम क्रमांक 9मध्येच तुम्हाला काय आहे, एखाद्या युनियन जे आहे त्याचं नोंदणी प्रमाणपत्र असेल, हे जे नोंदणी प्रमाणपत्र आहे ते रद्द कधी आपण करू शकतो, तर त्यासाठी कंडिशन आहेत. पहिली कंडिशन, युनियन स्वतः आली आणि स्वतः सांगितलं की आमची युनियनचं नोंदणी जी आहे रद्द करा, तर तेव्हा तुम्ही नोंदणी जी आहे रजिस्ट्रारच्या हिशोबाने तुम्ही ती नोंदणी त्यांची रद्द करू शकतात. दुसरा मुद्दा असेल, त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल किंवा स्वतःची जी नियमावली त्यांनी दिलेली होती तिचं उल्लंघन केलेलं असेल, त्यावेळेस त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण कॅन्सल करू शकतो. तिसरा मुद्दा, जर त्यांच्या युनियनमध्ये 10% कमी लोक असतील किंवा 100 कामगारांपेक्षा कमी लोक असेल, जे पण कमी असेल, आपण आधी पाहिलं होतं ना 10% आणि 100चा रूल पाहिलेला होता ना. आधी समजा त्यांनी 10%चा रूल फॉलो केला, 50 लोक त्यांनी घेतले, पण ऑलरेडी त्यांची 49च असतील लोक, तर अशा वेळेस त्या युनियनचं रजिस्ट्रेशन आपण कॅन्सल करू शकतो. किंवा त्यांचं जे सदस्य संख्या आहे 10%च्या खाली गेली, ते जी सदस्य संख्या होती ती 10%पेक्षा खाली गेली, तर आपोआप त्यांचं सर्टिफिकेट कॅन्सल होऊ शकतो. किंवा त्या युनियनवर काहीतरी केस चालू असेल आणि कोर्टाने त्यांना सांगितलं की युनियनची जी रजिस्ट्रेशन आहे ती कॅन्सल करा, तरीसुद्धा रजिस्ट्रार जो आहे तो कॅन्सल करू शकतो. ओके, आता रद्द करण्यासाठी असं होणार नाही की तुम्हाला वाटलं अरे आज 49 झाले लगेच कॅन्सल करून टाका. तुम्ही जर रजिस्ट्रार असणार तर तुम्ही काय एका रात्रीमध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करणार नाही. रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा याचे नियम आहेत. त्याच्यासाठी नियम जो असणार आहे तो असणार आहे 60 दिवसांची नोटीसचा नियम. 60 दिवसांची नोटीसचा नियम. आता हा नियम कधी लागू होतो, फक्त आणि फक्त जेव्हा पहिली कंडिशन असेल, युनियनने स्वतः अर्ज केला असेल, त्या कंडिशनमध्ये तुम्हाला 60 दिवसांच्या नोटिसीचा संबंध येणार नाही. बाकीच्या जेवढ्या पण कंडिशन असतील, बाकीच्या कंडिशन कोणकोणत्या होत्या, युनियनने कायद्याचं किंवा स्वतःच्या नियमावलीचं उल्लंघन केलं त्या कंडिशनमध्ये, दुसरं म्हणजे युनियनची सदस्य संख्या 10%पेक्षा कमी झाली त्या कंडिशनमध्ये, तिसरी गोष्ट आहे ट्रिब्युनलने सांगितलं की कॅन्सल करून टाका त्या कंडिशनमध्ये. या तिघी कंडिशनमध्ये आपण त्यांना 60 दिवसांची नोटीस जी आहे ती देत असतो. ओके, आता 60 दिवसांची नोटीस तुम्ही दिली तर निबंधकाला सांगावं सुद्धा लागेल. काय सांगावं लागेल की आपण यांची नोंदणी का कॅन्सल करतो आहे. या 3 कंडिशनमध्ये 60 दिवसांची नोटीस दिली जाते आणि नोटीस दिल्यानंतर काय होतं, निबंधकाला लेखीमध्ये सांगावं लागतं की आपण यांची जी कंडिशन आहे, यांची जे रजिस्ट्रेशन आहे ते आपण का कॅन्सल करत आहोत. तर हे तुम्हाला कलम क्रमांक 9मध्ये पाहायला भेटतील. एकदा नोट्समध्ये पाहूया की कशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, म्हणजे अजून तुमचं क्लिअर होऊन जाईल की 8 आणि 9मध्ये एवढं कॉम्प्लिकेशन का दिलेलं आहे. कलम 8 आणि 9 नोंदणीसाठी अर्ज आणि नोंदणी प्रमाणपत्र याच्याशी रिलेटेड आहे. 8.2मध्ये दिलेलं आहे, जर एखादी ट्रेड युनियन नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी 1 वर्षापेक्षा जास्त काळ अस्तित्वात असेल तर त्यांना अर्जासोबत त्यांचा मालमत्ता आणि दायित्वाचं सामान्य विवरणपत्र जोडावं लागतं. मी बोललो होतो ना
ऑलरेडी 1 वर्षापासून कंपनी युनियन जी आहे ती स्थापन होती आणि त्याच्यानंतर त्यांनी रजिस्ट्रेशन केलं तर त्यांना मतदान दायित्व देणं गरजेचं असणार आहे. ओके, 9.2 मध्ये दिलं आहे, निबंधक युनियनला काय देतो, नोंदणी प्रमाणपत्र देतो, जो युनियन नोंदणीकृत असल्याचा निर्णायक पुरावा त्याच्यामध्ये मानला जातो. 9.4 मध्ये दिलं गेलेलं आहे, ट्रेड युनियन ॲक्ट 1926 नुसार ज्यांची नोंदणी आधी झालेली आहे त्यांच्या आपोआप नोंदणीकृत मानल्या जातात. फक्त एक कंडिशन आहे, त्यांना कलम क्रमांक 7 मध्ये, आता ही नोट्स तुमच्याकडे ऑलरेडी आहे, जे ॲपमध्ये आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी ही नोट्स प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही याला काय करा, इथं लिहून घ्या, कलम 7 नुसार त्यांना नियमावली देणं गरजेचं असणार आहे, असं लिहून घ्या. नोंदणी रद्द कशा पद्धतीने करता येतं, 9.5 मध्ये दिलं आहे, युनियनने स्वतः अर्ज केलं, मी बोललो स्वतः अर्ज करून गेले तर नोंदणी रद्द होऊ शकते. युनियनने कायद्याचं उल्लंघन केलं, सदस्य संख्या जी आहे 10% किंवा 100च्या खाली आल्यास ते सुद्धा चेंज होऊ शकतं. तर 10% आणि 100च्या खाली जर आली तर आपोआप त्यांची जी नोंदणी आहे ती रद्द होऊ शकते. परंतु या कंडिशनमध्ये त्यांना काय करायचं आहे, 60 दिवसांची जी नोटीस आहे ती बजावणं गरजेचं असणार आहे. युनियन स्वतःहून अर्ज करण्यासाठी अर्ज केला असेल तर त्यावेळेस ही नोटीस जी असते ती लागत नाही. अदर देन कंडिशनमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की तुम्हाला 60 दिवसांची लेखी पूर्व सूचना कायद्याने देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि हे कलम क्रमांक 9 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मोस्ट इम्पॉर्टंट असेल, 2-3 प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. प्रश्न कधी कधी इतका साधा येतो की नोंदणी प्रमाणपत्र कोण देतं असं सुद्धा विचारलं जातं, तर निबंधक देतो असतो. ओके, नंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कोणकोणत्या गोष्टी लागतात, इथं भरपूर जागा रिकामी आहे, तर त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही त्या गोष्टी लिहू शकतात. तुम्ही लिहून टाका रिकाम्या जागेत. पुढचं जे कलम असेल ते कलम क्रमांक 10 आहे आणि याच्यामध्ये अपील बद्दल लिहिलेलं आहे. समजा तुमचा निबंधक असेल, त्याने नोंदणी करायस तुम्हाला नकार दिला की तुमच्या जी युनियन आहे तिची आम्ही नोंदणी करणार नाही, किंवा त्यांनी नोंदणी जी आहे ती रद्द केली, अशा टाईपचा डिस्प्यूट जर झाला तर बाधित व्यक्ती जो असतो तो काय करतो, ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये जे ट्रिब्युनल आहे त्यांच्याकडे अपील करू शकतो, असं कलम क्रमांक 10 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. ओके, 10च्या बाबतीत विचारला जातो, कधी कधी जोड्याला विचारला जाईल की अपील करण्याची तरतूद कशामध्ये दिलेली आहे, तर कलम क्रमांक 10 आहे. 10 जर्सी नंबर कोणाचा होता, सचिन तेंडुलकरचा होता, त्याच्या विरुद्ध नेहमी अपील होत राहायची. या टाईपमध्ये ट्रिक लक्षात तुम्ही याच्यासाठी ठेवू शकतात. ओके, तर कलम क्रमांक 10 मध्ये काही एक्सप्लेनेशनचं गरज नाही. कलम क्रमांक 12 आणि 13 याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशनचं गरज नाही. ओके, याच्यात कायदेशीर दर्जा आणि इतर कायद्यापासून सूट याच्याबद्दल मेन्शन केलेलं आहे कलम क्रमांक 12 आणि 13 मध्ये. कलम क्रमांक 12 मध्ये जेव्हा आपली जी ट्रेड युनियन आहे, आपण जी नोंदणीकृत करून घेतली, त्यांना कोणकोणते अधिकार असतील हे कलम क्रमांक 12 मध्ये दिलेलं आहे. तर जेव्हा एखादी ट्रेड युनियन नोंदणीकृत झाली असेल तेव्हा ती एक स्वतंत्र कायदेशीर संस्था बनते, म्हणजे एक बॉडी कॉर्पोरेट जे आहे. आता बॉडी कॉर्पोरेटचं आपलं 2-3 वेळेस डिस्कशन झालं की बॉडी कॉर्पोरेट काय असेल आणि स्वतंत्र कायदेशीर संस्था म्हणजे नेमकी काय असेल. माथाडी बोर्डमध्ये सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं होतं की बॉडी कॉर्पोरेट बनल्यानंतर कशा पद्धतीने तिला अधिकार प्राप्त होतात. तिथं याच्यामध्ये पण तेच लिहिलेलं आहे. ती काय करू शकते, स्वतःची मालमत्ता खरेदी करण्याचा, करार करण्याचा आणि स्वतःच्या नावाने दावा दाखल करण्याचा अधिकार त्या ट्रेड युनियनला भेटत असतो. ओके, आता हे कलम क्रमांक 12 मध्ये जे दिलं गेलेलं आहे त्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न विचारणार नाही की नोंदणीकृत ट्रेड युनियन जी असेल ती स्वतंत्र कायदेशीर संस्था बनली तर कशा पद्धतीने काम करेल, असा काही प्रश्न इथं विचारला जाणार नाही. कलम 13 मध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ट्रेड युनियनला कोणते कायदे लागू होत नाही. तर खाली तुम्हाला कायदे दिलेले आहेत. द सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860, द कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 1912, द मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट 2002 आणि कंपनीज ॲक्ट 2013. हे जे कायदे आहेत त्या कायद्यांपासून जे नोंदणीकृत ट्रेड युनियन बनलेली आहे तिला सूट भेटणार आहे. तर कलम 13 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथून प्रश्न अशा टाईपचा फॉर्म होऊ शकतो, परंतु मी पुन्हा सांगतो या कायद्यामध्ये अजून जास्त विचारण्यासारखं आहे. जसं वरती आपण पाहिलं की कशा पद्धतीने तुमचं ज्या संघटना आहेत त्या बनलेल्या होत्या, त्या टाईपचे प्रश्न इथं फॉर्म होऊ शकतात. कलम 14 इम्पॉर्टंट आहे आणि कलम 14 आता आपण एक्सप्लेन करणार आहोत. आता आपण कलम 14 बद्दल शिकणार आहोत. कलम 14 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल वाटाघाटी करणारी संघटना किंवा परिषद याच्याबद्दल जी तरतूद जी आहे ती कलम 14 मध्ये दिली गेलेली आहे. 14 मध्ये महत्त्वाचे जे उपकलम आहेत 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. आणि या सर्व ज्या कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा भाग तुमचा असणार आहे. पाहूयात की नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे. आपली कंपनी आहे. ओके, ही कंपनी इथं शर्माजी आणि इथं तुमचा राजू असणार आहे. ओके, जेव्हा समजा आपल्या कंपनीमध्ये काही कामगारांचा प्रश्न निर्माण झाला, कामगारांचे कोणकोणते प्रश्न निर्माण होऊ शकतात
एक तर काही कामगार सांगतील की आम्हाला पगार वाढ देऊन द्या, काही कामगार सांगतील बोनसबद्दल. अशा टाईपचे जे प्रश्न निर्माण झाले तेव्हा काय होतं, जो तुमचा मालक असणार आहे त्या मालकासोबत आपण काय करतो, टेबलवर बसून चर्चा करतो. ओके, टेबलवर बसून चर्चा जी केली जाते त्याला म्हटलं जातं वाटाघाटी करणं. आणि वाटाघाटी करण्यासाठी एक तर संघटना असली पाहिजे, कोणती तरी वाटाघाटी करणारी संघटना असली पाहिजे, किंवा वाटाघाटी करणारी एक परिषद असली पाहिजे. इथं दोघी गोष्टी वेगवेगळ्या आहेत, संघटना आणि परिषद. या दोघी गोष्टी तुम्हाला या पूर्ण कलममध्ये दिल्या गेलेल्या आहेत. 14.1 मध्ये सांगितलं जातं, 14.1 मध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की कंपनीमध्ये तुम्हाला वाटाघाटी करणारी एक संघटना किंवा परिषद जी आहे ती स्थापन करणं गरजेचं असणार आहे. 14.1 बद्दल काही एवढं इम्पॉर्टंट नाही. जो ओरिजिनल खेळ चालू होतो तो 14.2, 14.3 आणि 14.4 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता ती कन्सेप्ट आपण क्लिअर करूया की 14.2 मध्ये काय दिलं गेलेलं आहे, 14.3 मध्ये काय दिलं गेलेलं आहे, 14.4 मध्ये काय दिलं गेलेलं आहे. मग आपली नरडाणा MIDC मध्ये कंपनी होती. ओके, आणि तुम्ही वरती पाहिलं की राजू गेलेला होता आणि स्वतःची एक युनियन जी आहे ती त्याने स्थापन करून आणलेली होती, निबंधकाकडून परमिशन त्याने काढून आणलेली होती. आता या कंडिशनमध्ये काय झालं, या कंडिशनमध्ये इथं तुमच्या पूर्ण कंपनीमध्ये एकच युनियन आहे. किती आहे, एकच युनियन तुम्हाला पाहायला भेटतं. मग काही कामगारांचा प्रश्न निर्माण झाला, पगार वाढ झाली, बोनस झालं, काही प्रश्न असेल तर या मालकासोबत चर्चा कोण करणार आहे, चर्चा एकच युनियन असल्यामुळे तीच युनियन काय करणार आहे, तिथं चर्चा करणार आहे. मग 14.2 मध्ये दिलं गेलेलं आहे की तुमच्या कंपनीमध्ये फक्त एकच युनियन असेल तर अशा कंडिशनमध्ये चर्चा करण्यासाठी वाटाघाटी करणारी जी संघटना असेल ती एकच युनियन काय असणार आहे, ती वाटाघाटी करणारी संघटना म्हणून आपण तिला मान्यता देणार आहोत, असं 14.2 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता दुसरी कंडिशनकडे जाऊया. दुसरी कंडिशनकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा आपली MIDC होती, ही तुमची, हा तुमचा शर्मा, हा तुमचा राजू, राजूचा मित्र गण्या. आता काय झालं, राजूने सुद्धा एक संघटना काढली ते कंपनीमध्ये आणि तुमचा गण्या जो आहे त्याने पण एक संघटना काढली. राजू आणि गण्या अशा संघटना किती झाल्या, टोटल तुम्हाला 2 संघटना ज्या आहेत त्या कंडिशनमध्ये पाहायला भेटतील. मग या दोघांपैकी कोणत्या संघटनेला तुम्हाला मान्यता द्यायची आहे, एक वाटाघाटीवाली संघटना, असं कोणाला मान्यता द्यायची आहे, इथं तुम्हाला प्रश्न निर्माण झाला. आता इथं 14.3 तुम्हाला कामात येतो. 14.3 सांगतो की मस्टर रोलवर, जे मस्टर रोल असतं 51% पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त ज्या संघटनेला कामगारांचा पाठिंबा आहे ती तुमची काय बनणार आहे, वाटाघाटीवाली संघटना बनणार आहे. आता समजा याच कंडिशनमध्ये आपला राजू होता, जुना एम्प्लॉई आहे, त्याला 60 लोकांनी समर्थन दिलं आणि 100चा तुमचा स्टाफ असेल, त्याच्यापैकी 60 लोकांनी राजूच्या संघटनेमध्ये ते कामाला आहेत. राजूला पूर्ण पाठिंबा, या संघटनेला जो पूर्ण पाठिंबा आहे 60% लोकांनी दिलं, 60 लोकांनी दिलं. आणि 40 जे लोक आहेत त्यांनी कोणाला दिलेलं आहे, गण्याला समर्थन दिलेलं आहे. मग 14.3 नुसार 51% जास्त कोणाकडे आहे, 51% जास्त या राजूकडे 51% जास्त तुम्हाला वोटिंग जी आहे ती पाहायला भेटते. मग अशा वेळेस राजूची जी संघटना आहे ती काय बनणार आहे, तुमची वाटाघाटी करणारी संघटना बनणार आहे. इथं आकडा जो लक्षात ठेवायचा आहे 14.3 साठी तो असणार आहे 51%. 51%पेक्षा जास्त जर तुम्ही पाहिलं तर 51%पेक्षा जास्त ज्याला वोटिंग असेल, ज्याला समर्थन असेल, पाठिंबा असेल, तो काय बनणार आहे, तुमची वाटाघाटी करणारी संघटना जी आहे ती बनणार आहे. आता तिसऱ्या कंडिशनकडे जाऊया. आपली कंपनी एकदम मोठी आहे. ओके, याच्यात तुमचा शर्माजी आहे, इथं तुमचा राजू आहे, इथं तुमचा गण्या आहे. ओके, आता या कंडिशनमध्ये तर समजा इथं राजूची एक संघटना आहे, इथं गण्याची एक संघटना आहे आणि अजून काही लोकांच्या संघटना आहेत. ओके, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर आपली जी कंपनी होती तिथं टोटल 4 ज्या संघटना आहेत त्या तुम्हाला पाहायला भेटतील. कोणाचंच मत जे आहे, कोणालाच पाठिंबा जो आहे तो 51%च्या पुढे नाही. कोणाचाच पाठिंबा 51%च्या पुढे अजिबात नाही. राजूला समजा 40% लोकांचा पाठिंबा आहे, गण्याला समजा 20% लोकांचा पाठिंबा आहे, एक दुसरी संघटना आहे तिला 15%चा पाठिंबा आहे आणि तिसरी जी संघटना आहे तिला 10%चा पाठिंबा आपण पकडू. या टाईपचा पाठिंबा जो आहे प्रत्येक संघटनेला तुम्हाला पाहायला भेटतो. मग अशा वेळेस तुम्हाला वाटाघाटी करणारी संघटना निवडता येणार नाही, तुम्हाला वाटाघाटी करणारी परिषद तिथं बनवावी लागणार आहे. आणि जी वाटाघाटी करणारी परिषद आहे ती 14.4 मध्ये देण्यात आलेली आहे की 14.4 मध्ये तुम्हाला क्लिअर केले की कशा पद्धतीने परिषद बनेल. परिषदमध्ये शर्माजी काय करतील, एक वाटाघाटी
करणारी परिषद निर्माण करतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय असेल, ज्या युनियनकडे, आता इथं तुमच्याकडे 4 युनियन आहेत, तर ज्या युनियनकडे 20% कामगारांचा पाठिंबा असेल, 20% कामगारांच्या पाठिंब्याच्या वरती ज्यांचं असेल, त्यांच्यासाठी या परिषदमध्ये काय भेटणार आहे, जागा जी आहे ती भेटणार आहे. प्रत्येक 20%साठी एक प्रतिनिधी आपण निवडू. प्रत्येक 20%साठी किती निवडायचं आहे, एक प्रतिनिधी निवडायचा आहे. आता राजूच्या संघटनेला 40% पाठिंबा आहे, तर त्याचे किती प्रतिनिधी येतील, 2 प्रतिनिधी येतील. गण्याच्या संघटनेला 20% पाठिंबा आहे, तर किती प्रतिनिधी येणार आहेत, 1 प्रतिनिधी येणार आहे. या टाईपमध्ये तुमची जी परिषद आहे ती फॉर्म होणार आहे. ओके. आता इथं पाहिलं तर तिसरी जी संघटना आहे तिला 15% लोकांचा पाठिंबा आहे, मग त्यांचा एकही सदस्य या परिषदमध्ये येणार नाही. आता समजा चौथी जी संघटना होती तिला 20% आहे, तर त्यांचा एक प्रतिनिधी भेटेल. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली, ज्यांच्या 20% पाठिंबा आहे, 20% पाठिंब्यानंतर त्यांचा एक सदस्य त्याच्यामध्ये परिषदमध्ये ॲड होणार आहे. आता ही पूर्ण परिषद फॉर्म झाली, मग जेव्हा मजुरांचे काही प्रश्न येतील, पगारवाढ, बोनस, तेव्हा ही जी पूर्ण परिषद असेल ती काय असणार आहे, तुमची वाटाघाटी करणारी परिषद असणार आहे. पुढे गेल्यानंतर जर समजा एखादा पर्टिक्युलर डिसिजन असेल, पगारवाढबद्दल डिसिजन असेल, आणि ही पूर्ण वाटाघाटी करणारी संघटना शर्माजीकडे आली, तर अशा कंडिशनमध्ये शर्माजींचा जो निर्णय असेल, जो त्या वाटाघाटीमध्ये निर्णय होईल, त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला ही पूर्ण परिषदचं बहुमत घेणं इम्पॉर्टंट असणार आहे. बहुमत पडलं तर तुमचा जो निर्णय असेल तो मान्य होईल, असं 14.5 मध्ये दिलं गेलेलं आहे. आता 14.6 मध्ये काय आहे, तर 14.6 मध्ये मान्यतेबद्दल आहे. एकदा तुमची वाटाघाटीची परिषद निर्माण झाली, त्याच्यानंतर 3 वर्षासाठी ती काय असणार आहे, वैध असणार आहे. म्हणजे ही परिषद 3 वर्षासाठी चालणार आहे. परत आपण काय करतो, जर समजा या परिषदला मुदतवाढ द्यायची असेल, तर जास्तीत जास्त आपण त्याला 5 वर्षापर्यंत मुदतवाढ जी आहे ती देऊ शकतो. तर हे सर्व तुम्हाला कलम 14 मध्ये पाहायला भेटेल. 14.1 मध्ये बोललेलं आहे की वाटाघाटी करणारी परिषद असायला पाहिजे. 14.2 मध्ये बोललेलं आहे की एकच परिषद असेल, तर ती जी एकच जर संघटना असेल तर तीच तुमची वाटाघाटी करणारी संघटना असेल. 14.3 मध्ये दिले गेले 2 संघटना असतील ज्यांचं 51% पेक्षा जास्त मतदान असेल, तो काय असेल, तुमची वाटाघाटी करणारी संघटना असेल. 14.4 मध्ये म्हटलं गेलं आहे, एकही संघटना जर तुमची 51%च्या पुढे गेली नाही तर तुम्हाला परिषद स्थापन करायची आहे. 20% मतासाठी एक, या टाईपमध्ये तुम्हाला ती परिषद जी आहे ती स्थापन करायची आहे. 14.5 मध्ये काय म्हटलं गेलेलं होतं, तर 14.5 मध्ये बहुमताने तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत, हे 14.5 मध्ये म्हटलं गेलेलं होतं. आणि 14.6 मध्ये म्हटलं गेलेलं आहे की तिचा कालावधी 3 वर्ष राहील, आणि मालक आणि युनियनचं दोघांची संमती जर झाली असेल तर हा काळ जो आहे तो जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तुम्हाला वाढवता येऊ शकतो. मग पाहूया नोट्समध्ये काय दिलेलं आहे. तर आपल्या नोट्समध्ये दिले गेलेले आहे कलम 14, वाटाघाटी करणारी संघटना किंवा परिषद. मालकासोबत कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी कोणते अधिकृत युनियन असेल याचे नियम याच्यामध्ये बनवले गेलेले आहेत. एकच युनियन असेल, बोललो मी तुम्हाला 14.2 नुसार, जर एकच नोंदणीकृत युनियन असेल तर मालक तिलाच एकमेव वाटाघाटी करणारी युनियन म्हणून मान्यता देईल. अनेक युनियन असल्यावर 51%चा नियम लागतो, ते मी बोललो. 14.3 मध्ये जर एका कंपनीत एकापेक्षा जास्त युनियन असतील आणि 51% पेक्षा अधिक कामगारांचा पाठिंबा असेल तर तिलाच काय करणार आहेत आपण, वाटाघाटी करणारी युनियन म्हणून तिला मान्यता देणार आहोत. वाटाघाटी परिषद कधी स्थापन होईल, 14.4 नुसार स्थापन होईल. जर कोणत्याही एका युनियनला 51% कामगारांचा पाठिंबा नसेल तर तिथं आपण काय करतो, निगोशिएटिंग काउन्सिल जी आहे ते आपण स्थापन करत असतो. या परिषद फक्त त्याच युनियनचे प्रतिनिधी असतात ज्यांना किमान 20% कामगारांचा पाठिंबा आहे, मी वरतीच बोललो. प्रतिनिधित्व प्रमाण कसे असेल, तर 20% पाठिंब्यासाठी एक प्रतिनिधी त्याच्यात असेल. मान्यतेचा कालावधी दिला गेलेला आहे 3 वर्षासाठी वैध असेल. मालक आणि युनियन यांची संमती जर असेल तर तो 5 वर्षापर्यंत वाढू शकत असतो. प्रॅक्टिकल एक्झाम्पलमध्ये समजा एका कंपनीत 1000 कर्मचारी आहेत, 4 युनियन आहेत ABCD, एकडे 520 कामगार असतील तर एक ए जी आहे तीच तुमची निगोशिएटिंग युनियन जी आहे ती बनणार आहे. जर एकडे 40%, बीकडे 30, सीकडे 200 आणि डीकडे 100 कामगार असतील तर कुणाकडेच 51 नाही, तर याच्यामध्ये डीला प्रवेश भेटेल का, तर डीला प्रवेश भेटणार नाही, भेटेल सीला, बीला आणि एला भेटणार आहे. ओके. एचं किती असेल 40%, बीचा 1% आणि उर्वरित 10% ग्राह्य धरून नियमानुसार त्याच्यामध्ये ठरणार आहे, आणि सीचा एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये असणार आहे. आता आपण जो क्लास नोट आहे भाग 4 जो असेल, पार्ट 4 जो आहे तो पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण प्रकरण 3 मधली उर्वरित जे महत्त्वाचे कलम आहे, कलम 15 ते 27 याच्याबद्दल इन्फॉर्मेशन जे आहे ती घेणार आहोत.
ओके, मागचा जो पार्ट होता पार्ट 4 मध्ये आपण काय करत होतो, पार्ट 4 मध्ये आपण युनियनची स्थापना केलेली गेली होती आणि वाटाघाटीचे अधिकार जे आहेत ते आपण पाहिले होते. आता हा जो पार्ट असेल डिपेंडंट असेल तुमचा पदाधिकारी, त्यांचे अधिकार, त्यांना कोणत्या पद्धतीचं संरक्षण आहे, विसर्जन करणे, हे सर्व तुम्हाला कलम 15 ते 27 मध्ये पाहायला भेटेल. ओके, म्हणजे तुम्हाला एक पूर्ण क्लिअरिटी पाहिजे की कशा पद्धतीने हा जो ॲक्ट आहे तो फॉर्म होत आहे. कलम 15 पाहूया. एकदम सिंपल कलम आहे. कलम 15 मध्ये कामगार संघटनेचा निधी जो आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे. सामान्य निधी कशा पद्धतीने असतो आणि राजकीय निधी कशा पद्धतीने असतो, अशा दोन गोष्टी याच्यामध्ये मेन्शन केल्या गेलेल्या आहेत. ट्रेड युनियनचा सामान्य निधी फक्त कायद्याने ठरवून दिलेल्या उद्दिष्टांसाठीच खर्च करता येईल असं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे समजा आपला जो राजू होता त्याने जेव्हा संघटना स्थापन केली गेली होती त्याने नियमावलीमध्ये लिहून दिलेलं होतं की पर्टिक्युलर कामासाठी आम्ही काय करणार आहोत, पर्टिक्युलर निधी जो असेल तो खर्च करणार आहोत. आता त्याच्याकडे समजा 400 लोक आहेत आणि 400 लोक या ट्रेड युनियनचं काय करतात, ट्रेड युनियनचं सबस्क्रिप्शन घेतात. ओके, आणि ते घेतल्यानंतर त्या 400 लोकांचे जेवढे पैसे जमा होतात त्यांना पर्टिक्युलर कामासाठी खर्च करावा लागतो. मग नियमावलीमध्ये त्यांनी कामं पण दिलेले असतात की कोणत्या कामासाठी तो जो फंड आहे तो खर्च केला जाईल. मग हा तुमचा सामान्य निधी जो आहे तो सामान्य निधी काय केला जातो, त्याच कामासाठी तुम्हाला खर्च करायचा आहे. असं त्याच्या व्यतिरिक्त कामासाठी खर्च करता येणार नाही असं इथं कलम 15 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. दुसरं आहे राजकीय निधी. राजकीय निधी काय असेल, सदस्यांच्या नागरी आणि राजकीय हितासाठी युनियन ही स्वतंत्र निधी स्थापन करू शकते. आता सदस्यांचे वेगवेगळे हित असतात. ओके, सदस्यांचे नागरिक किंवा राजकीय हित असतात, वेगवेगळे टाईपचे प्रकार असतात, ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्यासाठी एक स्वतंत्र निधी जी आहे ती संघटना तुमची ओपन करू शकते, स्थापन करू शकते. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, राजकीय निधीमध्ये वर्गणी देणे कोणत्याही सदस्यावर सक्तीचे राहणार नाही. म्हणजे या दोन निधीपैकी सामान्य निधीमध्ये तुम्हाला सक्तीचं असेल, सामान्य निधीमध्ये तुम्हाला पेमेंट जे आहे ते करणं गरजेचं असेल, परंतु राजकीय निधी जेव्हा उभारत असेल तर प्रत्येक सदस्यावर ते देणं सक्तीचं असणार नाही. जर एखाद्या सदस्याने या निधीत वर्गणी दिली नाही तर त्याला युनियनच्या इतर कोणत्याही फायद्यापासून वंचित जे आहे ते ठेवता येणार नाही. ही महत्त्वाची अट तुम्हाला याच्यात पाहायला भेटेल. लक्षात राहू द्या, दोन प्रकारचे लागणार आहेत, एक सामान्य निधी, एक राजकीय निधी. राजकीय निधीमध्ये तुम्हाला कंपल्सरी नाही की तुम्ही त्याच्यामध्ये पैसे द्यावेत. ओके, आता आपण कलम 16 आणि 17 जाऊया. याच्यामध्ये तुम्हाला दिवाणी आणि फौजदारी खटल्यांपासून संरक्षण कशा पद्धतीने भेटते ते आपण पाहणार आहोत. तर कलम 16 मध्ये तुम्हाला दिवाणी संरक्षण दिलं गेलेलं आहे. दिवाणी संरक्षण कोणाकोणाला भेटतं, जे युनियनचे पदाधिकारी असतात आणि सदस्य असतात त्या दोघांना तुम्हाला दिवाणी संरक्षण जे आहे ते दिलं गेलेलं आहे. परंतु पर्टिक्युलर केसमध्येच दिलं गेलेलं आहे. औद्योगिक विवादाच्या संदर्भात केलेल्या कोणत्याही कृतीसाठी, म्हणजे समजा तुम्ही संपावर गेले, ओके, तुमची युनियनने सांगितलं की आपल्याला संपावर जायचं आहे आणि 1 दिवस 2 दिवस तुम्ही काम बंद ठेवलं, कंपनीचं ना लाखोंचं नुकसान झालं. मग कंपनी काय तुमचं दिवाणी न्यायालयात जाणार नाही की यांनी संप केला त्याच्यामुळे मला लाखोचं नुकसान झालं. तर याच्यापासून म्हणजे औद्योगिक विवादाच्या संदर्भात ही जी तुम्ही कृती केलेली होती तर युनियनचे पदाधिकारी किंवा सदस्यांवर कोणत्याही दिवाणी न्यायालयामध्ये खटला चालवता येणार नाही. हे तुम्हाला कलम 16 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. कलम 17 मध्ये काय दिलं गेलं आहे तर दिवाणीच्या विरुद्ध काय असतं, फौजदारी गुन्हा असतो. भारतीय दंड संहितेच्या कलम 120B क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी गुन्हेगारी कट अंतर्गत युनियनच्या पदाधिकाऱ्याला शिक्षा होणार नाही. पुन्हा एकदा फौजदारी गुन्हा असाच असेल जो औद्योगिक विवादाच्या संदर्भात असेल आणि तिथं काही झालं तर तुमच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा जो आहे दाखल करता येणार नाही. असं होणार नाही की तुम्ही बाहेर खून करून टाकला, युनियनचा काहीच संबंध नाही तर सर आमच्यावर फौजदारी, तर आम्हाला 17चं संरक्षण जे आहे ते प्राप्त आहे, असं होणार नाही. बाहेर तुम्ही काही केलं तर तो जो गुन्हा असेल तो काय तुम्हाला फौजदारीमध्ये टाकून देतील. परंतु औद्योगिक विवादमध्ये फौजदारी गुन्हा झाला असेल, फौजदारी संरक्षण तुम्हाला भेटणार आहे जोपर्यंत त्यांनी प्रत्यक्ष एखादा कायदेशीर गुन्हा करण्याचा करार जो असतो तो केलेला नसतो, असं याच्यात म्हटलं गेलेलं आहे. कलम 16 आणि 17 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. दिवाणी संरक्षण आणि फौजदारी संरक्षण युनियनचे पदाधिकाऱ्यांना तर आहेच, परंतु सदस्यांवर सुद्धा पाहायला तुम्हाला भेटणार आहे. कलम 20 एकदम मोस्ट इम्पॉर्टंट आहे. वन लायनरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की अल्पवयीन व्यक्तीचं युनियन सदस्यत्व याच्यामध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. अधोकादायक उद्योगात, आता याच्यात पार्ट आहेत बरं का. पार्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक ओळ जी आहे, प्रत्येक शब्द जे आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अधोकादायक उद्योगात काम करणारी आणि 14 वर्ष वय पूर्ण केलेली कोणती व्यक्ती नोंदणीकृत ट्रेड युनियनची सदस्य जी आहे ती होऊ शकते. एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की ट्रेड युनियनचं सदस्यत्व होण्यासाठी तुम्हाला किती वय लागतं. लोक 18 मारून येतात, 18 वर्ष याच्यामध्ये नाही.
युनियनचं सदस्य होण्यासाठी तुम्हाला किमान 14 वर्ष जे आहे ते गरजेचं असणार आहे. आणि इथं जो प्रश्न असेल तो फॉर्म होऊ शकतो, म्हणून नोट्समध्ये याला हायलाईट करून ठेवा. वय जे आहे, वय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं तुम्हाला पाहायला भेटतं. वयाचा एक चार्ट बनवून घ्या, एक पर्टिक्युलर पेज ठेवा. जेव्हा तुम्ही नवीन कायदा शिकले ना, तर तिथं वयचं बद्दल लिहून ठेवा, म्हणजे लास्ट मिनिट रिव्हिजनला तुम्हाला त्या गोष्टी इझी पडतील. ओके. तर आता कलम 21 मध्ये दिलं गेलेलं आहे, पदाधिकारी जे असतात त्यांची अपात्रता याच्याबद्दल दिलं गेलेलं आहे. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. युनियनमध्ये तुम्हाला दोन टाईपचे लोक जे आहेत ते पाहायला भेटतील. पहिला जो आहे तो तुमचा पदाधिकारी असेल आणि दुसरा जो आहे तो काय असेल, तुमचा सदस्य असेल. ओके. सदस्यांमधूनच तुम्हाला पदाधिकारी जे असतील ते पाहायला भेटतील. तुम्ही पाहिलं असेल ना, अध्यक्ष, उपाध्यक्ष, चेअरमन, त्याच्यानंतर कोषाधिकारी, नंतर या ब्रांचचा हेड, त्या ब्रांचचा हेड, हे पदाधिकारी असतात. आणि रेग्युलर सदस्य वेगळे असतात. रेग्युलर तर रेग्युलर असतात, परंतु पदाधिकारी जे असतात त्यांची अपात्रतेबद्दल याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे. ओके. तर एखादी व्यक्ती युनियनचा पदाधिकारी कधी होऊ शकत नाही असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, तर ज्या व्यक्तीने 18 वर्ष वय पूर्ण केलेलं नसेल. म्हणजे इथं तुम्ही जर पाहिलं, सदस्य बनण्यासाठी तुम्हाला 14 वर्ष लागतं आहे, परंतु पदाधिकारी बनण्यासाठी वयाचं किती वर्षाची अट आहे, तर 18 वर्षाची अट दिली गेलेली आहे. म्हणजे तुमचं वय जर 18च्या खाली असेल तर तुम्ही पदाधिकारी बनणार नाही. जर तुमचं वय 18च्या वरती असेल तर तुम्ही पदाधिकारी बनू शकणार आहात. ही तुमची पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय दिली गेली आहे, कोणत्याही न्यायालयाने नैतिक अधपतनच्या बाबतीत त्याच्यासाठी गुन्ह्यासाठी त्याला शिक्षा सुनावली असेल. नैतिक अधपतनच्या बाबतीत आपण माथाडीमध्ये बी बोललेलो होतो. माथाडीमधले जे कार्यकर्ते होते आपण त्याच्यामध्ये बी नैतिक अधपतनचं मुळे त्यांचं काय होतं, सदस्यत्व जात होतं. आता समजा एखादा व्यक्तीने आहे, त्याला नैतिक अधपतनच्या खाली गुन्हा जर त्याने केलेला असेल आणि त्याला जेल झालेली आहे. शिक्षा भोगून सुटल्यानंतर 5 वर्ष उलटून गेलं असेल, म्हणजे 5 वर्ष कंप्लीट झाले असतील, शिक्षा झाली, म्हणजे समजा या 2020 मध्ये त्याला शिक्षा झाली. ओके. 2021 पर्यंत त्याला शिक्षा होती, 1 वर्षाची शिक्षा होती. त्यानंतर 2026 पर्यंत किती झाले तुमचे, 5 वर्ष झाले. मग 2027च्या इलेक्शनमध्ये तो पदाधिकारी बनू शकणार आहे. शिक्षा भोगून सुटल्यानंतर 5 वर्ष जर उलटून गेली तर तो पुन्हा काय असणार आहे, पात्र ठरणार आहे. ओके. याच्यात आहे राजकीय प्रशासकीय पदे. म्हणजे समजा मंत्रिमंडळातील कोणता एखादा सदस्य असेल किंवा केंद्र राज्य शासनामध्ये तो फायद्याचं पद, म्हणजे त्याला नोकरी बिक्री असेल, तर असा व्यक्ती काय असेल, ट्रेड युनियनचा पदाधिकारी याच्यामध्ये होणार नाही. ट्रेड युनियनच्या बाबतीत बोलतोय आपण. कंपनीचं युनियन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मंत्रिमंडळातला एखादा मंत्री उचलून आणायचा नाही, किंवा एखादा तुमचा राज्य शासन किंवा केंद्र शासनमध्ये एखादा पदाधिकारी असेल, फायद्याचं पद म्हणजे त्याला पगार बिगार भेटतोय त्याच्यामधून, तर त्या व्यक्तीला आपण ट्रेड युनियनचा पदाधिकारी म्हणून घेऊ शकत नाही. कलम 21 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. तर आता आपण कलम क्रमांक 23 बद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती घेणार आहोत. कलम 23 मध्ये जे युनियनचे पदाधिकारी आहेत आणि उद्योग जे आहेत त्यांच्याबद्दल संबंध तुम्हाला कलम 23 मध्ये पाहायला भेटेल. ओके. तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलेलं असेल, फॅक्टरीत जे कामगार असतात ते वेगळे असतात आणि युनियनचा जो अध्यक्ष असतो तो एखादा राजकीय नेता किंवा मोठा वकील असतो. ओके. ज्याचा फॅक्टरीबरोबर काहीच संबंध राहत नाही. मग असे जे बाहेरचे लोक असतात, बाहेरचे लोक म्हणजे जे कंपनीत काम करत नाही असे लोक, तुम्ही एखादा वकील नेमून दिला तो बाहेरचा आहे ना, तर असे बाहेरच्या लोक युनियनमध्ये किती असायला हवेत याचा नियम जो आहे तो कलम क्रमांक 23 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. मग स्टार्ट करतो आपण पुन्हा एकदा आपल्या एक्झाम्पलमध्ये. आपली कंपनी होती, इथं तुमचा शर्मा, इथं तुमचा राजू जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो. आता समजा राजू आणि गण्या या दोघांनी युनियन स्थापन केली. आता त्यांना काय करायचं आहे, अध्यक्ष निवडायचा आहे, त्याच्यानंतर सचिव जो आहे तो निवडायचा आहे, त्याच्यानंतर खजिनदार जो आहे तो निवडायचा आहे. असे त्याला पदं भरायचे आहेत त्याच्या युनियनमध्ये. युनियन त्यांनी स्थापन केलेली होती, आपण वरती पाहिलेलं होतं. मग त्यांनी काय वाटलं त्यांना, की आपण एक काम करू, धुळ्याचा एकदम मोठा वकील जो असेल, नर्डन MIT जे आहे म्हणून धुळ्याचा, आपण काय करू, एकदम मोठा वकील जो आहे त्याला काय करून टाकू, अध्यक्ष करून टाकू. मग त्याला जर अध्यक्ष केलं, शर्माजी आपल्याला घाबरेल ना, कारण की वकील आहे, मोठा वकील आहे, त्याचा पाहूनच त्याला शर्माजी घाबरेल. मग अशा वेळेस कायद्याने कलम 23चा वापर करून काही मर्यादा टाकलेल्या आहेत. अशा गोष्टी व्हायला नको म्हणून काहीतरी मर्यादा टाकलेल्या आहेत. मग मर्यादा तुम्हाला पाहायला भेटतील 2 क्षेत्रांमध्ये. एक आहे तुमचं संघटित क्षेत्र आणि एक आहे असंघटित क्षेत्र. मग आपण एक एक मर्यादा पाहूया की कशा पद्धतीने या मर्यादा तुम्हाला पाहायला भेटतील. पहिलं जे आहे ते असेल तुमचं संघटित क्षेत्र. संघटित क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की कायदा काय म्हणतो, युनियनच्या एकूण पदाधिकाऱ्यांपैकी
एक तृतीयांश लोक जे असतील, एक तृतीयांश लोक किंवा 5, एक तृतीयांश किंवा 5 याच्यापैकी, या दोघांपैकी जी संख्या कमी असेल, जी संख्या कमी असेल तेवढे पदाधिकारी तुम्ही आउटसाइडर जे आहेत, म्हणजे बाहेरचे लोक जे आहेत ते युनियनवर घेऊ शकतात. युनियनचे पदाधिकारी तुम्ही त्यांना बनवू शकतात. याचं एक्झाम्पल गणिताच्या स्वरूपात आपण जे एक्सप्लेन केलं, समजा राजूकडे पहिली कंडिशन घेऊ. राजूकडे काय आहेत? राजूकडे एकूण पदाधिकारी जे आहेत ते 12 आहेत. किती आहेत? 12 आहेत. ओके. आता 12च्या 1/3 काढा. तर 12च्या 1/3 जर तुम्ही काढलं तर तुम्हाला 4चा आकडा जो आहे तो भेटेल. 4 आणि 5ला कम्पेअर करा. 4 आणि 5 मध्ये छोटा कोणता आहे? तर तुम्हाला 4 पाहायला भेटेल, हा छोटा आहे. म्हणजे राजूच्या युनियनमध्ये जास्तीत जास्त तुम्ही आउटसाइडर किती घेणार आहात? तर 4 घेणार आहात. समजलं तुम्हाला हे एक गणित. आता दुसरं गणित पाहूया. दुसऱ्या गणितमध्ये समजा राजूच्या युनियनमध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती आहे 30. किती आहे? 30. मग या 30च्या 1/3 जर तुम्ही केलं तर 30च्या 1/3 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल 10. मग हा 10 त्या बाहेरचे लोक घेतील का? तर नाही. 10 आणि 5ला पुन्हा तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. या 10 आणि 5 पैकी छोटा कोणता आहे? तर 5 छोटा आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त बाहेरचे 5 लोक जे आहेत ते आउटसाइडर म्हणून संघटित क्षेत्रामध्ये घेऊ शकतात. म्हणून संघटित क्षेत्रामध्ये बाहेरच्या लोकांचं प्रपोर्शन 1/3 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. MCQ तुमचा इथून फॉर्म होऊ शकतो. दुसरी झाली असंघटित क्षेत्र. असंघटित क्षेत्रामध्ये कसं असेल, जर युनियन जे आहे एखाद्या अशा क्षेत्रात कार्यरत आहे ज्या क्षेत्राला सरकारने असंघटित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. आता असंघटित क्षेत्रामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल जे बांधकाम मजूर असतात आणि त्यांची युनियन बनवली तर बांधकाम मजूर असंघटित क्षेत्रांचा आहे. ओके. त्याच्यानंतर तुमचे वीटभट्टी कामगार जे असतील ते काय असतील? तुमचं असंघटित क्षेत्र असेल. आणि त्यांची जर युनियन बनवली आणि त्यांची युनियन बनवल्यानंतर त्या युनियनमध्ये जर बाहेरचे लोक घ्यायचे असतील तर त्यावेळेस काय होतं? त्यावेळेस जे सरकार आहे तिथं तुम्हाला शिथिल होताना दिसतील. तिथं काय असेल? त्या युनियनमध्ये तुम्हाला बाहेरचे जे पदाधिकारी घ्यायचे असतील तर 1/2 म्हणजे अर्धे जे पदाधिकारी आहेत ते तुम्ही बाहेरचे घेऊ शकतात. समजलं तुम्हाला? बाहेरचे तुम्ही अर्धे जे पदाधिकारी आहेत ते तुम्ही घेऊ शकतात. संघटित क्षेत्रामध्ये 1/3 और 5 या दोघांपैकी जी संख्या कमी असेल ती घ्यायची आहे. आणि असंघटित क्षेत्रामध्ये 1/2 जे पदाधिकारी आहेत ते तुम्ही बाहेरचे जे आहेत ते घेऊ शकतात. ओके. तर हे दोन आकडे जे असतील ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे गेल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला याच्यात मेन्शन केली गेलेली आहे. काही लोक तुमच्या कंपनीमधून निवृत्त झाले. ओके. किंवा काही असे होते की ज्यांना तुम्ही कामावरून काढून टाकले. एक तर निवृत्त झालेला आहे किंवा काही लोकांना कामावरून काढून टाकलेलं आहे. तर निवृत्त आणि कामावरून काढून टाकलेले जे लोक असतील त्यांना तुम्ही आउटसाइडर म्हणून कन्सिडर करणार नाहीत. ओके. ते निवृत्त झालेले आहेत, कामावरून काढून टाकलेलं आहे, तरी तुम्ही त्यांना आउटसाइडर म्हणून कन्सिडर करायचं नाही. हे कलम 23 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. ओके. चला मग पाहून घेऊया आपल्या याच्यात काय दिलं गेलेलं आहे. कलम 23 मध्ये उद्योगाशी संबंधित पदाधिकाऱ्यांचं प्रमाण मेन्शन केलं गेलेलं आहे. संघटनांमध्ये बाहेरचे लोक किती असावेत यावर मर्यादा जो आहे हा कायदा आणत असतो. याच्यात तुम्ही असंघटित क्षेत्र पाहिलं तर असंघटित क्षेत्रामध्ये किमान निम्मे जे पदाधिकारी असतील हे प्रत्यक्ष उद्योगात काम करणारे असले पाहिजे. म्हणजे निम्मे तुम्ही बाहेरचे घेऊ शकतात. किमान अर्धे जे आहेत ते पर्टिक्युलर काम करणारे असंघटित क्षेत्रामध्ये पाहायला भेटेल. जे संघटित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये एकूण पदाधिकाऱ्यांपैकी जास्तीत जास्त 1/3 किंवा 5 यापैकी जी संख्या कमी असतील ती तुम्हाला काय करायचं आहे ते बाहेरचे लोक तुम्ही घेऊ शकतात. ओके. निवृत्त झालेले जे व्यक्ती असतात किंवा कामावरून काढलेला जो कर्मचारी आहे या व्यक्तीला आपण बाहेरचा व्यक्ती अजिबात मानणार नाही. कलम 24 मध्ये एकदम आता कलम 24 पाहिलं, कलम 25 पाहिलं आणि कलम 26 पाहिलं. टेक्निकल डाटा आहे, कुठेतरी तुम्ही लिहून ठेवायचं आहे किंवा या नोट्सवरच तुम्हाला हायलाईट करून ठेवायचं आहे. युनियनचं नाव बदलणं दिलं गेलेलं आहे. कोणतेही जर नोंदणीकृत ट्रेड युनियन असेल तिला जर तिचं नाव बदलायचं असेल तर एकूण सदस्यापैकी किमान 2/3 सदस्यांची संमती त्याच्यामध्ये आवश्यक असते. बोल्ड ऑलरेडी केलेलं आहे, फक्त तिला सर्कल मारून ठेवा. लास्ट मिनिट रिव्हिजनला तुम्हाला कामात येईल. जर तुम्हाला तुमच्या ट्रेड युनियनचं नाव बदलायचं असेल तर किमान 2/3 सदस्यांची संमती लागेल. इथं सदस्य लागणार आहे. सदस्य आणि पदाधिकारी या दोघांमध्ये काय फरक आहे? सदस्य जे असतील त्याच्या 2/3 लोकांची संमती तुम्हाला युनियनचं नाव बदलण्यासाठी लागणार आहे.
कलम 25मध्ये पुन्हा एकदा टेक्निकल डाटा असेल, विसर्जन म्हणजे जर एखादी ट्रेड युनियनला जर तुम्हाला बरखास्त करायचं असेल तर विसर्जनच्या तारखेपासून 14 दिवसांच्या आत निबंधकाला तसं नोटीस तुम्हाला पाठवणं काय असणार आहे, बंधनकारक असणार आहे. आणि ही जी नोटीस तुम्ही पाठवलेली त्याच्यावर 7 सदस्यांच्या आणि सचिवांची स्वाक्षरी जी असेल ती तुम्हाला घेणं अनिवार्य जे आहे ते असणार आहे. वार्षिक परतावा कलम 26मध्ये मेन्शन केलं गेलेलं आहे. आता काय होतं, ट्रेड युनियन जी आहे ती बिचारी काय तुमचं लेखाबद्दल काम करते. पैशाचा व्यवहार तुम्हाला ट्रेड युनियनमध्ये पाहायला भेटतो. तिथं जमा खर्चांचा जो व्यवहार आहे, मग जमा खर्च जिथं येतो तिथं काय असतं, ऑडिट असतं. आणि ऑडिट केल्यानंतर जे सामान्य विवरणपत्र आहे ते तुम्हाला निबंधकाला द्यावं लागतं. मग हे कधी द्यायचं आहे, 31 डिसेंबर जी तारीख आहे त्या संपणाऱ्या वर्षातील 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ते जमा करावं लागतं. त्याच्याबद्दल कलम 26मध्ये दिलं गेलेलं आहे. जनरली प्रश्न तुमचा कलम 24मध्ये एखादा प्रश्न फॉर्म होऊ शकतो. आता प्रकरण 4 जे आहे स्थायी आदेशबद्दल आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. मग कारण की याच्यातला डाटा इतका होऊन गेला आहे तर तुम्ही हँग होऊन जाणार आणि जेव्हा लेक्चर जास्त मोठं होऊन जातं तुम्ही लोक पाहत नाही. ओके, तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये या गोष्टी कव्हर करूया.